Hello everyone, welcome back to Chimu's Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. So one shot series मध्ये आपला chapter number 2 आहे Basic Principles of Organic Chemistry, which is also called as General Organic Chemistry आणि ज्याला आपण shortly GOC असं म्हणणार आहे. GOC चं वन शॉट येताना तुम्हाला 4 पार्ट्स मध्ये येणार आहे. मॅम वन शॉट इज नथिंग बट ऑल चॅप्टर इन वन स्ट्रोक आणि तुम्ही त्याचे 4 पार्ट्स करताय. पण मी जीओसीचा वन शॉट असं अजिबात हेडिंग देत नाहीये. मी लिहिणार बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री इन वन शॉट. सेकंड असेल IUPAC नॉमेनक्लेचर अँड कॉमन नॉमेनक्लेचर्स इन वन शॉट, आयसोमेरिझम इन वन शॉट, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स इन वन शॉट. ठीक आहे. 15 to 20 स्लाइड्स असणारे प्रत्येक पार्ट मध्ये. बट ट्रस्ट मी दॅट 20 स्लाइड्स म्हणजे तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं बेसिक कम्प्लिटली क्लिअर झालेलं आहे. मी जर एकाच व्हिडिओमध्ये इतका सारा कंटेंट देईन तर तुम्ही कंटाळाल. त्यामुळे तुमच्या दिवसाला 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे. हा जो व्हिडिओ येतोय तो तुम्ही 7 वाजता बघताय, 7 AM बेसिक इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आफ्टरनूनला तुम्ही बघा IUPAC नॉमेनक्लेचर. छानपैकी झोपून उठा आणि 4 वाजता तुम्ही पहा आयसोमेरिझम आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 7 वाजता तुम्ही बघा इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स आणि तुमचा कम्प्लीट जीओसी झाला. चालेल, हायड्रोकार्बन नेक्स्ट डे ला करा, पण हा पार्ट केल्यावर हायड्रोकार्बन तुमचा एकदम इझी जायला लागेल. ठीक आहे. सो विदाउट वेस्टिंग टाइम नोटबुक मध्ये फर्स्ट पेज वरती पहिल्यांदा हे लिहून घ्या की जीओसी ला आपण कोणत्या 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करत आहे आणि नेक्स्ट हेडिंग द्या बेसिक इंट्रोडक्शन मध्ये इंडेक्स बनवा. इंडेक्स मध्ये हे 10 पॉइंट्स ला. ठीक आहे. हे 10 पॉइंट्स म्हणजे तुम्ही स्वतःला विचारायचं क्वेश्चन की मला कॅटेनेशन माहिती आहे का, मला हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन माहिती आहे का, मला डिग्री ऑफ कार्बन अँड हायड्रोजन फाइंड आउट करता येतं का, मला डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन माहिती आहे का, फंक्शनल ग्रुप मला 23 लर्न आहेत का, मला कोणताही फंक्शनल ग्रुप दिला तर त्या मॉलिक्यूलचा मला जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करता येतो का. होमोलोगस सिरीज मध्ये रिपीट सेम एमसीक्यू विचारले जातात, ते एमसीक्यूज मला माहिती आहेत का. रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल 2D आणि 3D मध्ये मी रिझॉल्व्ह करू शकतो का. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स करत असताना मला क्लासिफिकेशनचा चार्ट आणि विथ एक्झाम्पल्स माहिती आहे का, आणि मग त्याच्यातून मला एरोमॅटिक कंपाऊंड्स ओळखता येतात का. जे 2 पॉइंट मी इथे स्टार मार्क केलेले आहेत ते स्टेट बोर्डच्या स्टुडंटला येतच नसतात कारण शिकवले जात नाहीत. बट नीट लेवलला आपण स्टडी करत असताना डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा राईट बेस असतो, तिथून स्टार्ट होतात कॉन्सेप्ट. एरोमॅटिसिटी अगदी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लेक्चर मध्ये हा पार्ट येतो, कारण क्लासिफाय जेव्हा करता तेव्हा क्लासिफिकेशन मध्ये एरोमॅटिक अँड नॉन एरोमॅटिक कंपाऊंड येतात, जिथे एक्झाम्पल रटून घेतले जातात की हे आलं की एरोमॅटिक म्हणायचं आणि हे आलं तर नॉन एरोमॅटिक म्हणायचं. बट नीट इक्विव्हॅलंट बघत असताना आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे कोणता कंपाऊंड एरोमॅटिक आहे आणि नाही. ठीक आहे. सो हे 2 पॉइंट व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. सीईटी याच्यावरती क्वेश्चन विचारू शकते आणि हे 10 पॉइंट झाले तुमचा इंडेक्स. Now without wasting point, heading the catenation. Catenation, ability of carbon atom to form multiple bonds with itself. कार्बन स्वतः सोबत सिंगल, डबल आणि ट्रिपल बॉन्ड बनवू शकतो, दॅट इज मल्टिपल बॉन्ड्स बनवू शकतो. अँड काय बनवू शकतो, लॉंग चेन्स बनवू शकतो. कार्बन स्वतः सोबतच फार चांगला बॉन्ड बनवतो अँड दॅट इज वाय कार्बन कंटेनिंग व्हेरियस मॉलिक्युल्स आपल्याला भेटतात. आणि कार्बन अँड हायड्रोजन ओनली असेल तर आपण त्याला हायड्रोकार्बन्स असं म्हणायला लागलो. सो व्हॉट इज कॅटेनेशन, ability of carbon to form multiple bond and long chain with itself. नेक्स्ट आहे हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. कार्बनचं हायब्रिडायझेशन फाइंड करत असताना कार्बनने जर सगळे सिंगल बॉन्ड बनवले असतील तर त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp3. आणि मी लगेच तुम्हाला त्याची जॉमेट्री पण सांगतेय. त्याची जॉमेट्री असते टेट्राहेड्रल. आणि मग लगेच आपण लिहूया त्याचा बॉन्ड अँगल. sp3 हायब्रिडायझेशन आहे, टेट्राहेड्रल जॉमेट्री आहे, म्हणजेच चारही बॉन्ड कसे आहेत, कार्बनचे सिंगल बॉन्ड आहे, तेव्हा आपण बॉन्ड अँगल सांगतो त्याचा 109 डिग्री 28 मिनिट्स. 109 डिग्री 28 मिनिट्स, ऑल्सो रिटन ॲज 109.5 डिग्री. ठीक आहे. आता
त्याच्यानंतर काय विचारू शकतात अजून या पार्ट मध्ये आपल्याला, पर्सेंटेज एस कॅरेक्टर. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, वेगळ्या कलरनी लिहूया आपण थोडंसं. पर्सेंटेज एस कॅरेक्टर. पर्सेंटेज एस कॅरेक्टर ऑफ sp3 हायब्रिडायझेशन. एक एस आहे, बाकीचे 3 पी आहेत. मग एस कॅरेक्टर किती झालं, 1/4 म्हणजेच 25%. 1/4 इज नथिंग बट पर्सेंटेज मध्ये सांगताना 25%. क्लिअर झाला हा पार्ट पूर्ण. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट. जर कार्बनने एक जरी डबल बॉन्ड बनवला असेल, पहिला तर कार्बन किती बॉन्ड बनवतो, 4. 4च्या 4 सिंगल बॉन्ड झाले तर ही कॅटेगरी. एक जरी बॉन्ड डबल झाला तर हायब्रिडायझेशन sp2. जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनार. sp2 चं जॉमेट्री ट्रायगोनल प्लेनार. डायरेक्ट एमसीक्यू येतो. बॉन्ड अँगल 120 डिग्री. पर्सेंटेज एस कॅरेक्टर. आता तुम्ही सांगा, एक एस आहे, 2 पी आहेत, मग एस कॅरेक्टर किती झालं, 1/3. दॅट इज नथिंग बट 33.33%. नेक्स्ट, कार्बन टोटल 4 बॉन्ड बनवतो, पण एक जरी कार्बनने ट्रिपल बॉन्ड बनवलेला दिसला तर त्याचं हायब्रिडायझेशन असणार आहे sp. त्याची जॉमेट्री असणार आहे लिनियर. त्याचा बॉन्ड अँगल असणार आहे 180 डिग्री. आणि त्याचं पर्सेंटेज एस कॅरेक्टर, एक एस आहे, एक पी आहे, म्हणजे 50-50% असणार आहे. 50% एस कॅरेक्टर. आता जर तुम्हाला पर्सेंटेज पी कॅरेक्टर विचारलं तर 100 मधून मायनस करा. पर्सेंटेज पी कॅरेक्टर किती असणार आहे इथे, 75%. इथे किती असणार आहे, 66.6666%. आणि इथे किती असणार आहे, 50%. क्लिअर झाला हा पार्ट. अजून एक रिलेशन याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतं की बघा, जसं जसं बॉन्ड अँगल वाढतोय का, 109, 120, 180, तसं तसं पर्सेंटेज एस कॅरेक्टर पण वाढतं. दिसलं. सो स्टार करून लिहायचे, पर्सेंटेज एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल. अजून एक गोष्ट इथे क्लिअर होतीये, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आपल्याला चेक करायची. तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह देन कार्बन कार्बन डबल बॉन्ड देन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इकडे वाढतीये जिथे पर्सेंटेज एस कॅरेक्टर जास्त आहे. पर्सेंटेज एस कॅरेक्टर पण वाढतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण वाढते. म्हणून असंही म्हटलं जातं, पर्सेंटेज एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बनचे मल्टिपल बॉन्ड्स. ठीक आहे, पर्सेंटेज एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इतकं पण सफिशियंट आहे. हा पार्ट क्लिअर झाला. ते 2 स्टार फार इम्पॉर्टंट आहेत. कुठेतरी एकदम क्लाउड करून लिहायचे तुम्हाला, कारण जेव्हा 4th पार्ट शिकवेन इलेक्ट्रोमॅरिक इफेक्ट, त्याच्यामध्ये तो यूज करायला लागणार आहे. डन. व्हेरी नाईस. हायब्रिडायझेशन समजला मॅम. सोबत जॉमेट्री क्लिअर झाली, बॉन्ड अँगल क्लिअर झाला, पर्सेंटेज एस कॅरेक्टर क्लिअर झालं, पर्सेंटेज पी कॅरेक्टर क्लिअर झालं. इवन हे समजलं, पर्सेंटेज एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू बॉन्ड अँगल and directly proportional to electronegativity. Next point is some important common names. इंडेक्स मध्ये थोडंसं मी आधी काय केलेलं आहे, चेंज आणून सम इम्पॉर्टंट कॉमन नेम्स आधी घेतीये, कारण हे एकदा कॉमन नेम्स मी शिकवले की नेक्स्ट पॉइंटला मी ते कॉमन नेम्स रिपीट यूज करेन आणि तुम्हाला तो पार्ट कम्प्लिटली लर्न होऊन जाईल. सो पहिला कॉमन नेम, जर मी म्हटलं एन ब्युटेन, तर एव्हरीवन इज क्लिअर अबाउट दिस की एन म्हणजे नॉर्मल आणि ब्युटेन म्हणजे टोटली किती कार्बन असणार आहे, 4. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन. तर एन ब्युटेन नंतर जो कॉमन नेम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो आहे आयसोब्युटेन. कारण ब्युटेनचे 2 स्ट्रक्चरल आयसोमर आहेत, एक आहे एन ब्युटेन, दुसरा आहे आयसोब्युटेन. कार्बन नंबर 1 म्हणजे मिथेन, नो स्ट्रक्चरल आयसोमर. कार्बन 2 इथेन, नो स्ट्रक्चरल आयसोमर. कार्बन 3 प्रोपेन, नो स्ट्रक्चरल आयसोमर. स्टार्ट कुठून होतो, 4 पासून. 4 कोण आहे, ब्युटेन. मग तो एन ब्युटेन पण असू शकतो अँड आयसोब्युटेन पण असू शकतो. आयसो म्हणजे सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप, ब्युटेन म्हणजे टोटल किती कार्बन पाहिजे, 4.
मॅम टोटल 4 पाहिजेत, पण स्ट्रेट चेन मध्ये किती ड्रॉ करायचे? 3च. का रे स्ट्रेट चेन मध्ये 3 का? कारण चौथा कार्बन हा सेकंड कार्बनच्या डोक्यावरती जाणार आहे आणि सेकंड कार्बन वरती जेव्हा ग्रुप जातो तेव्हाच कोणता वर्ड येतो? आयसो. आणि टोटल किती कार्बन आहेत? 4. सो इथे कॉमन नेमला हायलाइट करून लिहा. इन कॉमन नेम टोटल कार्बन्स आर काउंटेड. इन कॉमन नेम टोटल कार्बन आर काउंटेड. ठीक आहे. लॉंग चेन मध्ये किती आहेत हे नाही काउंट केलं जात, टोटल किती आहेत हे काउंट केलं जातं. सो टोटल 4 आहेत. सो ब्युटेन सेकंड कार्बनवर मिथाइल दिसला म्हणून आयसो. या 2 गोष्टी क्लिअर झाल्यावरती तुम्ही मग आता पटपट सांगायला लागाल. थर्ड, समजा मी म्हटलं एन पेंटेन. मॅम 5 कार्बन एका लाईन मध्ये नॉर्मली ड्रॉ करा, त्याला म्हणतात एन पेंटेन. फोर्थ, आयसोपेंटेन. आयसोपेंटेन कसं ड्रॉ करणार आहे? आयसोपेंटेन टोटल 5 कार्बन आहे, पण 5च्या 5 एका लाईन मध्ये ड्रॉ करायचे नाही. किती ड्रॉ करायचे मग मॅम? फक्त 4. कारण 5वा कुठे जाणार आहे? सेकंड कार्बनच्या डोक्यावरती. हायड्रोजन बॅलन्स करून घ्या. 2 मिथाइल ब्युटेन इज नथिंग बट आयसोपेंटेन. एन पेंटेन ड्रॉ कराल ना तुम्ही? CH3 फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन. समजलं? सो वर्ड आयसो आला तर काय करणार आहे तुम्ही? सेकंड कार्बनच्या डोक्यावरती असणारे मिथाइल ग्रुप. चला, आयसो ह्या वर्ड बद्दल जर तुम्ही फेमिलियर झाला असेल, नेक्स्ट मी जाते निओपेंटेन. निओपेंटेन. आता वर्ड जेव्हा निओ येतो तेव्हा काय होणार आहे बघा. ग्रीन ने लिहिते थोडस. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. किती कार्बन काढले मी? 3च. कारण 2 सेकंड कार्बन वरती जाणार आहे. इथे काय होत होतं? एकच सेकंड कार्बन वरती जात होता. इथे उरलेले दोन्हीच्या दोन्ही कुठे जाणार आहेत? सेकंड कार्बन वरती. असं लक्षात ठेवा, जेव्हा निओ हा वर्ड येतो सेकंड कार्बन वरती पण मिथाइल असतो, खाली पण मिथाइल असतो. असं लक्षात ठेवणार असाल तरी असं लक्षात ठेवू शकता की ज्या ज्या मॉलिक्यूल मध्ये हे स्ट्रक्चर तयार होईल, हे प्लस साइन वाला स्ट्रक्चर, तर त्याला निओ हा वर्ड आपण लिहू शकतो. निओ वर्ड कधी होणार? असं प्लस साइन तयार झालं तर. टोटल कार्बन काउंट केले ते आले किती? 1 2 3 4 5. निओ पेंटेन. नेक्स्ट आपण जाऊया आता हेक्झेनकडे. समजा 6 कार्बन मी एका लाईन मध्ये ड्रॉ केले तर एन हेक्झेन. पण जर मला ड्रॉ करायचंय आयसोहेक्झेन, जर मला ड्रॉ करायचंय आयसोहेक्झेन, काही दिक्कत नाही मॅम. आयसो म्हणजे सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप. हेक्झेन म्हणजे टोटल 6 कार्बन आहेत, पण किती ड्रॉ करा तुम्ही? 5च. 1 2 3 4 5. आणि 6वा कुठे असणार आहे? सेकंड कार्बनच्या डोक्यावरती. सो हे काय झालं? 2 मिथाइल पेंटेन इज नथिंग बट आयसोहेक्झेन. आणि जर मला लिहायचं असेल 7 निओहेक्झेन, जर मला लिहायचं असेल निओहेक्झेन, तर काय करणार आपण? निओ म्हणजे अशी प्लस साइन तयार झाली पाहिजे, तर आधी ती प्लस साइन तयार करून घ्या. फर्स्ट सेकंड कार्बन, वरती थर्ड कार्बन, खाली फोर्थ कार्बन, पुढे फिफ्थ कार्बन, आणि इथे थांबून नाही चालणार कारण तो हेक्झेन आहे, त्यामुळे 6th कार्बन द्यायचं. ठीक आहे. पण स्ट्रक्चर मध्ये प्लस साइन तर ही बनलीच पाहिजे. सेकंड कार्बन वरती वर पण आणि खाली पण मिथाइल हा आलाच पाहिजे. हे स्ट्रक्चर बनलं का बघा. याला निओ म्हणायचं होतं आणि टोटल कार्बन 6 झाले म्हणून तो झाला निओहेक्झेन. सो मी इथपर्यंत तुम्हाला 2 वर्ड्स फेमिलियर करून दिलेत. आयसो म्हणजे सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आणि निओ म्हणजे सेकंड कार्बन वरती आणि खाली दोन्हीकडे म्हणजे 2 मिथाइल ग्रुप. हे डन. त्याच्यानंतरचा एक वर्ड जो की मोस्ट प्रोबॅबली लास्ट असेल, सेक. सेक. सेक हा वर्ड म्हणजे सेकंडरी. सेक हा वर्ड म्हणजेच काय? सेकंडरी. आणि टर्ट. टर्ट हा वर्ड म्हणजे काय आहे? टर्शियरी. 8 मध्ये हे 2 वर्ड्स लिहा जे की आपण पुढे जाऊन यूज करायचे. सेक म्हणजेच काय म्हटलं? सेकंडरी. टर्ट म्हणजे टर्शियरी. मुव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट.
डिग्री ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ऍटम. आता तेच मॉलिक्यूल मी सगळे घेणार आहे जे आयसो निओच्या टर्म्स मध्ये शिकवले आणि डिग्री ऑफ कार्बन अँड हायड्रोजन ऍटम शिकवतीये सेम स्लाइड वरती, इकडेच येते. ठीक आहे, फक्त कलर आपण चेंज केला. ब्ल्यू कलरने आपण लिहिणार आहे डिग्री ऑफ कार्बन. मला जर विचारलं या कार्बनची डिग्री काय आहे, जो फर्स्ट कार्बन आहे तो कार्बन पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, सो याची डिग्री आहे 1 डिग्री. हा जो नेक्स्ट कार्बन आहे तो डायरेक्टली पुढे पण मागे पण 2 कार्बन्सना अटॅच्ड आहे 2 डिग्री. त्याच्या पुढचा कार्बन पुढेही अटॅच्ड आहे मागेही अटॅच्ड आहे 2 डिग्री. आणि हा लास्ट कार्बन फक्त एकाच कार्बनला अटॅच्ड आहे म्हणजे 1 डिग्री. सो मॅम तुम्हाला असं म्हणायचंय का, डिग्री ऑफ कार्बन फाइंड करायचं असेल तर आपल्याला चेक करायचंय की तो कार्बन डायरेक्टली किती कार्बन्सना अटॅच्ड आहे. एक्झॅक्टली. आता करू शकाल. चला, हा फर्स्ट कार्बन एकाच कार्बनला डायरेक्टली अटॅच्ड आहे 1 डिग्री. हा सेकंड कार्बन वरती समोर पाठीमागे 3 कार्बन्सना डायरेक्टली अटॅच्ड आहे 3 डिग्री. हा थर्ड पाठीमागे एकालाच अटॅच्ड आहे 1 डिग्री आणि हा वरचा पण परत 1 डिग्री. एन पेंटेन मध्ये हा 1 डिग्री, हा काय असणार 2 डिग्री, नेक्स्ट 2 डिग्री, नेक्स्ट 2 डिग्री, नेक्स्ट 1 डिग्री. क्वेश्चन विचारतात देर आर हाऊ मेनी प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बन ऍटम्स इन एन पेंटेन. मग प्रायमरी किती आहे त्याच्यामध्ये. प्रायमरी विचारले तर मग मी आन्सर दिलं असतं 2. सेकंडरी विचारले तर मी आन्सर दिले असते 3 आणि 3 डिग्री विचारले असते तर मी आन्सर दिलं असतं 0. क्लिअर झाला हा पार्ट. पुढे चला आता नेक्स्ट मॉलिक्यूल कडे. डिग्री फास्ट फाइंड करायची आता आपल्याला. हा पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे 1 डिग्री. हा वरती समोर पाठीमागे 3 कार्बनला अटॅच्ड आहे 3 डिग्री. हा वरचा परत काय असणार 1 डिग्री कारण एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. हा पुढे पाठीमागे अटॅच्ड आहे 2 डिग्री आणि हा काय असणार आहे अगेन 1 डिग्री. आयसोपेंटेन मध्ये प्रीवियस इयर क्वेश्चन आहे. देर आर हाऊ मेनी प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बन ऍटम्स. प्रायमरी किती आहेत 1 2 3. सेकंडरी किती आहे 1. टर्शरी किती आहे 1. सीईटी असंही क्वेश्चन विचारते विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅव ऑल प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी कार्बन ऍटम. सो तुम्हाला ऑप्शन्स दिलेले असतील समजा एन ब्युटेन ह्यात फक्त प्रायमरी सेकंडरी आहे. आयसोब्युटेन यात फक्त प्रायमरी टर्शरी आहे. नेक्स्ट काय दिलं आयसोपेंटेन प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे. लास्ट ऑप्शन दिला एन पेंटेन प्रायमरी आहे, सेकंडरी आहे. मग कोणामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी होते आयसोपेंटेन. मग मॅम आम्ही पाठ करून जाऊ का हे आयसोपेंटेन मध्ये प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे. काही गरज नाही. तुम्हाला कॉमन नेम शिकवलं की नाही म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ करू शकताय की नाही. आणि स्ट्रक्चर ड्रॉ केलं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये ओळखतं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. सो अनवॉन्टेड अनइसेन्शियल गोष्टी लर्न करायच्या नाही, समजून घ्यायच्या आणि त्यावेळी जाऊन सॉल्व्ह करायच्या. कारण पाठ करण्यासारखं बाकी पुढे भरपूर आहे. ओके. आता हा बघा निओपेंटेन. हाफ कार्बन 1 डिग्री, वरचा 1 डिग्री, हा बाजूचा 1 डिग्री, हा खालचा 1 डिग्री. पण हा जो मध्ये आहे तो 4 कार्बन्सना अटॅच्ड आहे. सो तो काय झाला 4 डिग्री. आयसोहेक्झेन मध्ये पहिला 1 डिग्री, सेकंड आहे तो 3 डिग्री, त्याच्यावरचा 1 डिग्री, हा 2 डिग्री, हा 2 डिग्री, लास्ट 1 डिग्री. निओहेक्झेन मध्ये परत जो मध्ये आहे 4 कार्बन्सला अटॅच्ड आहे तो काय असणार 4 डिग्री. आजू बाजू हे किती आहे वरचा पण 1 डिग्री, खालचा पण 1 डिग्री, हा 2 डिग्री आणि लास्ट वाला 1 डिग्री. समजलं. सो आय होप तुम्हाला डिग्री ऑफ कार्बन क्लिअर आहे. ज्या कार्बनची डिग्री फाइंड करायचं तो डायरेक्ट किती कार्बन्सना अटॅच्ड आहे ते बघायचं. हे झालं डिग्री ऑफ कार्बन. नेक्स्ट हेडिंग होती त्याच्यामध्ये डिग्री ऑफ हायड्रोजन. मी एक मॉलिक्यूल इथे सेपरेट ड्रॉ करते ज्याचं काही कॉमन नेम नाहीये. प्रत्येक मॉलिक्यूलला कॉमन नेम नसतं. ही म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट असावी तुमच्या डोक्यामध्ये. प्रत्येक मॉलिक्यूलला कॉमन नेम द्यायचं नाहीये. जे कॉमन नेम मी शिकवले तेवढेच तुम्हाला आता लर्न करायचे. हा काहीतरी मॉलिक्यूल आहे ज्याचं कॉमन नेम मी तुम्हाला शिकवलेलं नाहीये पण क्वेश्चन आलेला आहे कॅल्क्युलेट डिग्री ऑफ हायड्रोजन ऍटम. हायड्रोजन ऍटमची डिग्री फाइंड करताना चेक करायचं की हायड्रोजन ऍटम ज्या कार्बन वरती आहे तो पुढे किती कार्बन्सना अटॅच्ड आहे. हायड्रोजन ज्या कार्बन वरती आहे
तो पुढे किती कार्बन्सने अटॅच्ड आहे, म्हणजे हायड्रोजन पण काय झाले तो 1 डिग्री. हा कार्बन पुढे 2 कार्बन्सने अटॅच्ड आहे, सो कार्बन पण 2 डिग्री आहे, पण तो हायड्रोजन पण 2 डिग्री आहे. हा कार्बन 3 कार्बन्सने अटॅच्ड आहे, सो कार्बन पण 3 डिग्री आहे आणि हा हायड्रोजन पण 3 डिग्री आहे. हा हायड्रोजन 1 डिग्री आहे, हे हायड्रोजन पुढे पाठीमागे 2 डिग्री आहे. याला विचारलं तर 3 डिग्री आहे, याला विचारलं तर 1 डिग्री आहे, याला विचारलं तर 1 डिग्री आहे. मॅम याचा अर्थ असा आहे का हो की कार्बनची डिग्री फाइंड केली तर तीच असते हायड्रोजनची डिग्री? येस. जर या कार्बनची डिग्री 1 आहे तर त्याच्यावर असणारे हायड्रोजन पण 1 डिग्रीचे आहे. जर हा कार्बन बघा 3 डिग्रीचा आहे तर तो हायड्रोजन पण काय आहे 3 डिग्रीचा आहे. मग क्वेश्चन काय विचारतात की याच्यामध्ये प्रायमरी हायड्रोजन ऍटम किती आहेत, 1 डिग्री हायड्रोजन ऍटमचा काउंट किती आहे. तर बघा 1 डिग्री मध्ये हा एक काउंट नाही करायचे, किती काउंट करणार तुम्ही 3. अजून कुठे आता वरती हा एक नाही काउंट करायचा, किती काउंट करणार तुम्ही 3. परत 1 डिग्री इथे आहे, किती काउंट करणार तुम्ही 3. परत 1 डिग्री इथे, किती काउंट करणार तुम्ही 3. सो 3 4 चा 12. 1 डिग्री हायड्रोजन ऍटम किती झाले 12. 2 डिग्री हायड्रोजन ऍटम बघूया आता. 2 डिग्री हायड्रोजन ऍटम किती आहे, 2 डिग्री इथे, हे किती आहेत आता 2. 2 डिग्री इथे किती आहेत 2. अजून कुठे 2 डिग्री दिसत नाहीये, म्हणजे 2 डिग्री आहे 4. 3 डिग्री हायड्रोजन ऍटम बघूया आता किती आहेत. 3 डिग्री हायड्रोजन ऍटम, 3 डिग्री हायड्रोजन ऍटम इथे दिसतोय 1, त्याच्यानंतर इथे दिसतोय 2. सो 3 डिग्री हायड्रोजन ऍटम किती आहेत 2. सो डिग्री ऑफ कार्बन फाइंड करणं आणि डिग्री ऑफ हायड्रोजन फाइंड करणं फार इझी काम आहे. मग त्याच्यासाठी काय लर्न करत बसू नका, त्या वेळी कॉन्सेप्ट लावायची आणि सॉल्व्ह करायचा. लर्न काय करा, हे कॉमन नेम्स लर्न करा. सेक म्हणजे सेकंडरी, टर्ड म्हणजे टर्शरी, आयसो म्हणजे सेकंड कार्बनवर एक मिथाइल ग्रुप, निओ म्हणजे सेकंड कार्बन वरती 2 मिथाइल ग्रुप, किंवा ज्याला हे लक्षात राहतंय प्लस स्ट्रक्चर त्यांनी ते प्लस स्ट्रक्चर लक्षात ठेवा. मूव्हिंग टुवर्ड्स नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युले. फर्स्ट फॉर्म्युला, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन इज इक्वल्स टू नंबर ऑफ रिंग्स प्लस नंबर ऑफ पाय बॉन्ड्स. नंबर ऑफ रिंग्स प्लस नंबर ऑफ पाय बॉन्ड्स. तो हा फॉर्म्युला यूज करा और सेकंड फॉर्म्युला यूज करा. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन इज इक्वल्स टू कार्बन ऍटम्स किती आहेत त्याच्यामध्ये 1 ऍड करा, त्याच्यानंतर मायनस हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन डिवायडेड बाय 2. ठीक आहे. जसं की मॅम क्वेश्चन कसं असणार आहे, क्वेश्चन डायरेक्ट डीयू येईल का सीईटी मध्ये, थोडे चान्सेस कमी आहेत. पण आयसोमेरिझम मध्ये मी तुम्हाला एक अशी ट्रिक देईन की डीयू माहिती असेल तर तुम्ही असे आयसोमर्स कॅल्क्युलेट कराल, याचे किती स्ट्रक्चरल आयसोमर, त्याचे किती स्ट्रक्चरल आयसोमर आपण डीयू वरून फाइंड आउट करू शकतो. सो डीयू इज डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन, म्हणजेच मॉलिक्यूल मध्ये किती सिग्मा बॉन्ड आहेत हे समजतं, किती पाय बॉन्ड आहेत हे समजतं, किती रिंग आहेत हे पण समजतं. ठीक आहे. सो मेजॉरिटीली नंबर ऑफ रिंग्स आणि नंबर ऑफ पाय बॉन्ड्स आपल्याला समजणार आहेत, आणि सिग्मा बॉन्ड साठी मी पुढे जाऊन तुम्हाला एक फॉर्म्युला पण देईन. चेक करा डीयू फॉर क्युमिन. क्युमिनचं स्ट्रक्चर 12th स्टँडर्डच्या मुलांना लर्नच पाहिजे. कॉमन नेम आहे हे आयसोप्रोपाइल बेन्झीन, आणि नॉर्मली मी शिकवताना असं म्हणते बेन्झीन वरती वाय शेप म्हणजेच क्युमिन. बेन्झीन वरती वाय शेप म्हणजेच क्युमिन, ऑल्सो कॉल्ड ऍज आयसोप्रोपाइल बेन्झीन. कॉमन नेम मध्ये ऍड करून घ्या. जितके कॉमन नेम सांगते ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. आयसोप्रोपाइल बेन्झीनचं कॉमन नेम आहे क्युमिन, आणि याचं आपल्याला फाइंड करायचंय डीयू. डीयू इज इक्वल्स टू नंबर ऑफ रिंग, रिंग किती आहे त्याच्यामध्ये 1, प्लस नंबर ऑफ पाय बॉन्ड किती आहे त्याच्यामध्ये 3. सो डीयू काय झाला 4. नंबर ऑफ रिंग मला 1 दिसतीये, पाय बॉन्ड मला 3 दिसत आहे, सो 3 + 1 आन्सर काय आलं 4. जर तुम्ही या फॉर्म्युला मध्ये पुट केलं और वाला तरी आन्सर 4च येणार आहे. पण जेव्हा तुमच्या नजरेसमोर स्ट्रक्चर आहे तेव्हा तुम्ही फर्स्ट फॉर्म्युला यूज करायचा.
जेव्हा तुमच्या समोर स्ट्रक्चर आहे तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये आन्सर कोणता फॉर्म्युला देईल? रिंग प्लस पाय बॉन्ड. पण जर असा फॉर्म्युला असेल C4H9OH तर मग तुम्हाला रिंग आणि पाय बॉन्ड डायरेक्टली दिसतायत का? नाही. तर तुम्हाला कार्बन हायड्रोजन दिसताय तर सेकंड फॉर्म्युला यूज करा. म्हणजे नजरेसमोर जर आपल्या फॉर्म्युला दिसत असेल तर नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 2 यूज करायचा आहे. स्टार्ट करूया आपण. Du इज इक्वल्स टू कार्बन प्लस 1 मायनस हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन डिवायडेड बाय 2. व्हॅल्यू पुट करते मी. दॅट इज इक्वल्स टू कार्बनचा काउंट किती दिलाय त्यांनी? 4. त्याच्यामध्ये एक ऍड करा. काय झालं? 5. व्हेरी नाईस. मायनस हायड्रोजन त्यांनी किती दिलेत? 9 नका म्हणू. 9 आणि पुढे पण एक आहे. सो किती दिलेत? 10. हॅलोजन आहे का? नाहीये. 0. नायट्रोजन आहे का? नाहीये. 0 डिवायडेड बाय 2. मग मॅम ऑक्सिजनचं काय करायचं? काहीच नाही करायचं. फॉर्म्युलाला फॉलो करायचं. हायड्रोजन प्लस हॅलोजन नाहीये, नायट्रोजन नाहीये. सो डायरेक्टली मी काय लिहायला पाहिजे आता तिथे? 5 मायनस 10/2 म्हणजेच काय? 5. 5 मायनस 5 0. सो याच्यासाठी डीयू ची व्हॅल्यू काय आली? 0. डीयू 0 असणं म्हणजे काय? त्याच्यामध्ये एक पण रिंग नाहीये, एक पण पाय बॉन्ड नाहीये. बरोबर ना? डीयू 0 म्हणजे नो रिंग, नो पाय बॉन्ड. आणि खरं तर आहे आपल्याला माहितीये तो कोण आहे? C4H9OH, CH3, CH2, CH2, CH2OH. हाच अल्कोहोल आहे का बघा तो? ब्युटेनॉल. किंवा म्हणाल की मॅम नाही इथर पण तर असू शकतो. काही का असे ना, मी आयसोमेरिझम मध्ये शिकवेन तो नेमका काय आहे ते. तो इथर पण असू शकतो, तो अल्कोहोल पण असू शकतो, बिकॉज दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. पण डीयू तुम्हाला सांगतं की तुमच्या स्ट्रक्चर मध्ये एक पण डबल बॉन्ड नाहीये, एक पण रिंग नाहीये. म्हणजे तुम्ही तो ऑप्शन कटच करणार ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड किंवा रिंग दिसतीये. म्हणजे तुम्ही सगळे काय करणार? सिंगल बॉन्डेड फाइंड करणार. स्ट्रक्चर्स विल बी ऑल सिंगल बॉन्डेड. क्लिअर झालं? आता पटपट डीयू काढून घेऊ आपण. नॅफ्थॅलिन साठी आपल्याला माहितीये नॅफ्थॅलिनचं स्ट्रक्चर असतं 2 बेन्झीन रिंग्स फ्युज्ड विथ इच अदर. चला, डीयू इज इक्वल्स टू स्ट्रक्चर दिसलं तर नंबर ऑफ रिंग. रिंग किती आहे? 2. नंबर ऑफ पाय बॉन्ड इकडचे 3 तिकडचे 2 5. डीयू काय झाला याचा? 7. अजून एक लक्षात ठेवा, जर स्ट्रक्चर मध्ये बेन्झीन असेल, बेन्झीन डेरिव्हेटिव्ह म्हणते मी, बेन्झीन किंवा बेन्झीन पासून बनणारा कंपाऊंड असेल तर डीयू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4. डीयू इज ग्रेटर दॅन इक्वल टू 4. का मॅम असं का लिहिलं तुम्ही? कारण जर बेन्झीनचा डीयू काय असणार आहे रे? बेन्झीनचा डीयू नंबर ऑफ रिंग 1, नंबर ऑफ पाय बॉन्ड 3, 3 + 1 4. स्वतः बेन्झीनचा डीयू 4 आहे, तर बेन्झीनवर दुसरं काही लागलं तर डीयू 4 किंवा 4 पेक्षा जास्त पाहिजे. सो बेन्झीन डेरिव्हेटिव्ह साठी डीयू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 4. नेक्स्ट ऍसिटिलीन. ऍसिटिलीन म्हणजे माहितीये ना? येस, ऍसिटिलीन म्हणजेच कोण आहे? इथाइन. कॉमन नेम लक्षात ठेवा. कॉमन नेम्सच्या लिस्ट मध्ये तुमचे नाव ऍड होत जाऊ दे. डीयू इज इक्वल्स टू फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असेल तर सेकंड फॉर्म्युला नंबर ऑफ कार्बन 2 प्लस 1 करायचं. कार्बन केला प्लस 1 केलं मायनस हायड्रोजन किती आहेत? 2. हॅलोजन नाहीये, नायट्रोजन नाहीये. सो डिवायडेड बाय 2. काय येणार आहे याचा आन्सर? 3 मायनस 1 दॅट इज इक्वल्स टू 2. डीयू 2 आला म्हणजे काय रे? एकतर त्याच्यामध्ये 2 रिंग आहेत, ठीक आहे, किंवा एक रिंग एक पाय बॉन्ड आहे, किंवा 2 पाय बॉन्ड आहेत. बरोबर ना? या दोघांची ऍडिशन केलं तर किती यायला पाहिजे? 2. मग हे कधी पॉसिबल आहे? एकतर 2 रिंग 0 पाय बॉन्ड, किंवा 0 रिंग 2 पाय बॉन्ड, किंवा 1 रिंग 1 पाय बॉन्ड. 3 पॉसिबिलिटीज आहेत. मॅच कुठली झाली रे? याच्यामध्ये 1 सिग्मा 2 पाय असतात म्हणजे ही कंडिशन. 2 पाय बॉन्ड आहेत हे आपल्याला डीयू ने सांगितलं. ठीक आहे मॅम, 3 पॉसिबिलिटीज होत्या. हा तिन्ही तुम्ही ड्रॉ करू शकता, पण फायनली करेक्ट तुम्हाला येईल पुढे आयसोमेरिझम मध्ये 2 पाय बॉन्ड आहेत. क्लिअर झाला हा पार्ट? ओके, मी हे रफ करते इथे लिहिलेलं.
सो डीयू फाइंड करण्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत. स्ट्रक्चर दिसत असेल तर नंबर ऑफ पाय बॉन्ड्स प्लस नंबर ऑफ रिंग. फॉर्म्युला दिसत असेल तर कार्बन प्लस 1 मायनस हायड्रोजन प्लस हॅलोजन मायनस नायट्रोजन डिवायडेड बाय 2. 4 मॉलिक्युल्सचं डीयू फाइंड आउट करून दिलेलं आहे मी तुम्हाला. डीयू आपल्याला सांगतं डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन आपल्याला सांगतं किंवा डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स डीबीई डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट डीबीई डबल बॉन्ड इक्विव्हॅलंट आपल्याला सांगतं की किती रिंग्स आणि किती पाय बॉन्ड तुमच्या स्ट्रक्चरमध्ये असणार आहेत किंवा असू शकतात. बेन्झीनसाठी स्वतः डीयू आहे 4 आणि बेन्झीन कंटेनिंग मॉलिक्युल्स म्हणजे बेन्झीन डेरिव्हेटिव्ह साठी डीयू इज ग्रेटर दॅन 4. क्विकली याचा स्क्रीनशॉट घ्या, यांना नोट करा व्यवस्थितपणे. नेक्स्ट पार्ट आहे फंक्शनल ग्रुप अँड जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फंक्शनल ग्रुप वरती फोकस करूया. स्टार्ट. लक्ष सगळ्यांचं बोर्ड वरती. पहिला फंक्शनल ग्रुप मी लिहितीये अल्कोहोल. अल्कोहोलला रिप्रेझेंट कसं केलं जातं? ROH. OH असं रिप्रेझेंट केलं जातं. R नाही लिहित मी, बॉन्ड लिहिते फक्त. अल्कोहोल नंतर तुम्हाला लक्षात ठेवायचंय इथर, कारण तो कसा असतो ROR किंवा आपण R लिहिलं तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. R इज लॉंग चेन ऑफ कार्बन, OH इज द फंक्शनल ग्रुप. R इज द लॉंग चेन ऑफ कार्बन, OR इज द फंक्शनल ग्रुप. सो अल्कोहोल झालं, इथर झालं. त्याच्यानंतर तुम्हाला काय लक्षात पाहिजे? समजा अल्डिहाइड. अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला RC डबल बॉन्ड OH. व्हेरी नाईस. नेक्स्ट काय लक्षात ठेवताय मॅम? कीटोन. कीटोन कसं लक्षात ठेवणार? RC डबल बॉन्ड OR. आणि मी या अल्डिहाइडच्या R ला अंडरलाईन करते. अंडरलाईन करते म्हणजे तुम्ही तिथे H पण यूज करताय. अंडरलाईन करते म्हणजे काय? तुम्ही इथे H पण यूज करू शकताय. HC डबल बॉन्ड OH. दिस विल बी द स्मॉलेस्ट अल्डिहाइड. तुम्हाला विचारू शकतात क्वेश्चन, स्मॉलेस्ट अल्डिहाइड कोण आहे? तर स्मॉलेस्ट अल्डिहाइड कोण असणार? HC डबल बॉन्ड OH कंटेनिंग 1 कार्बन. त्याचं कॉमन नेम विचारणार. लिस्ट मध्ये ऍड करा कॉमन नेमच्या. एक सेपरेट पेज घ्या रे ज्याच्यावरती कॉमन नेम्स लिहा तुम्ही. फॉर्मा अल्डिहाइड. पण कीटोन मध्ये नाही. कीटोन मध्ये दोन्हीच्या दोन्ही काय पाहिजे? R. त्यामुळे स्मॉलेस्ट कीटोन जर विचारला, स्मॉलेस्ट कीटोन, तर त्याच्यामध्ये 3 कार्बन असले पाहिजेत. मधला कार्बोनिल तर आहेच आहे, पण त्या बाजूला पण CH3, या बाजूला पण CH3. कॉमन नेम लिहून घ्या त्याचं, ऍसिटोन. सो स्मॉलेस्ट कीटोन कंटेन 3 कार्बन ऍटम्स अँड स्मॉलेस्ट अल्डिहाइड कंटेन 1 कार्बन ऍटम. ठीक आहे. अल्कोहोल मध्ये 1 कार्बन ऍटम, इथर मध्ये 2 कार्बन ऍटम. मी हायलाइट केलं तरच तुम्ही तिथे H इमॅजिन करणार आहे आतापासून. ओके, व्हेरी नाईस. नेक्स्ट चला पुढे. 5th अल्डिहाइड झालं, कीटोन झालं. आता घेऊया आपण कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचा जनरल फॉर्म असतो RC डबल बॉन्ड OH. आणि या R च्या खाली आपण करणार अंडरलाईन म्हणजे तिथे तुम्ही H पण आणू शकता. स्मॉलेस्ट कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा फक्त काय लिहिते ऍसिड काय असणार आहे? HC डबल बॉन्ड OH नथिंग बट फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड. हे तिन्ही पण MCQ येऊ शकतात. कार्बोक्सिलिक ऍसिड नंतर हा जो इथर आहे ना त्याचा भाऊ ईस्टर RC डबल बॉन्ड OR. आणि सरप्राइझिंगली हे मुलांना माहितीच नसतं की ईस्टरचा हा R H असू शकतो. सो स्मॉलेस्ट ईस्टर जर मला विचारला तर काय ड्रॉ करायला पाहिजे? HC डबल बॉन्ड O. पण पुढचा R हा Rच पाहिजे. सो तिथे काय करायला लागेल मला? CH3. याचं कॉमन नेम गरजेचं नाहीये, पण जर कधी विचारलं तर तो आहे मिथाइल फॉर्मेट. CH3 म्हणजेच कोणता ग्रुप आहे? हा मिथाइल. आणि हा कोण आहे इकडे? फॉर्मेट. मिथाइल फॉर्मेट. पण ईस्टरच्या स्मॉलेस्ट मॉलिक्यूल मध्ये किती कार्बन आहेत? 2. कारण हा कार्बनच लागतो, पण पहिला हायड्रोजन पण तुम्ही घेऊ शकता. क्लिअर झाले? हे 4 फंक्शनल ग्रुप झालेले आहेत आपले. याचा जनरल फॉर्म्युला बघूया कसं लिहायचं. अल्कोहोल्स मध्ये सगळे सिंगल बॉन्ड दिसतायत. सगळे सिंगल बॉन्ड दिसतायत म्हणजे तो अल्केन्स पासून बनला असणार आहे.
अल्केनचा जनरल फॉर्म्युला असतो CnH2n+2, पण त्याच्यातून आपण एक हायड्रोजन रिमूव्ह करतो आणि काय ऍड करतो, OH. तर फॉर्म्युला काय झाला मग, CnH2n+ किती असणार आहे, एक हायड्रोजन मायनस केला म्हणजे 1 आणि OH. और कॅन आय राईट CnH2n+2O. अल्कोहोल कसा बनवलाय, एक हायड्रोजन जाणार एक OH येणार. सो एक हायड्रोजन रिमूव्ह केला CnH2n+1 आणि काय आणलं, OH. पण ह्या H ला सेपरेटली का काउंट करायचं, हा याच्यातच ऍड करा. सो CnH2n+2 आणि O. अल्कोहोल आणि इथर एकमेकांचे फंक्शनल आयसोमर आहेत, फंक्शनल ग्रुप आयसोमर, FGI, फंक्शनल ग्रुप आयसोमर. म्हणजे दोघांचा फॉर्म्युला सेम असणार आहे, CnH2n+2O. मी हा फॉर्म्युला डायरेक्टली इथून उचलला, कारण हा मी डिराइव्ह केला आणि मला माहिती आहे अल्कोहोल अँड इथर आर फंक्शनल आयसोमर्स. नेक्स्ट, सिमिलरली अल्डिहाइड अँड कीटोन आर फंक्शनल ग्रुप आयसोमर. एकाचा फाइंड करूया, दुसऱ्याचा कॉपी पेस्ट करूया. पण याच्यामध्ये मला दिसते डबल बॉन्ड, डबल बॉन्ड दिसते म्हणजे यांचा पेरेंट अल्केन नाही, कोण असणार आहे, अल्कीन, CnH2n. कोण असणार आहे, अल्कीन, CnH2n. आणि परत काय करायचंय मला, इथपर्यंतचा पार्ट इन्क्लूड झाला, अजून काय लावायचंय का, काहीच नाही, एक ऑक्सिजन द्या, संपलं. हे डबल बॉन्ड दिसतीये ना, डबल बॉन्ड दिसते म्हणजे अल्कीन पासून बनलाय. सो अल्कीनचा जनरल फॉर्म CnH2n, राईट. आणि एक ऑक्सिजन जो आहे खाली तो तिथे ऍड केला. मग हा पण काय असणार आहे रे, CnH2nO. आता इथे या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये, मॅम इथे पण आम्हाला परत काय दिसते, डबल बॉन्ड दिसते. म्हणजे याचा पेरेंट पण कोण असणार, अल्कीन, CnH2n. तसं यांचा पेरेंट कोण होता, अल्केन, CnH2n+2. आणि मग त्यात काय केलं, एक हायड्रोजन कमी आणि OH ऍड केला. इथे तसं काही रिमूव्ह करायला लागत नाही, इथे तसं काही रिमूव्ह करायला लागत नाही, डायरेक्टली काय ऍड करायचे तुम्हाला, O. इथे काही रिमूव्ह करायला लागत नाही, डायरेक्टली काय ऍड करायचं, 2 ऑक्सिजन. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ईस्टर आर फंक्शनल ग्रुप आयसोमर्स. सो अगेन ह्या दोघांचा फॉर्म्युला सेम असणार आहे, CnH2nO2. नोट करता क्विकली, फार सुंदर पद्धतीने सांगितलं की लक्षातच राहिलं पाहिजे. अल्कोहोल इथर सेम मॉलिक्युलर, सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला, अल्डिहाइड कीटोन आणि तसंच पेर कोण आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि ईस्टर. पहिले याला नोट करा. नेक्स्ट फंक्शनल ग्रुप्स पाहूया. या आता 7th फंक्शनल ग्रुप कडे. 7th फंक्शनल ग्रुप आपण लिहूया ऍसिड अनहाइड्राइड. 8th फंक्शनल ग्रुप मी लिहितीये असाइल क्लोराइड. या दोघांचाही CET लेवलला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारणार नाहीये, फक्त मी जनरल स्ट्रक्चर ड्रॉ करते. 2 कार्बोक्सिलिक ऍसिड ड्रॉ करायचे, RC+OH आणि त्याच्याच पुढे RC+OH. दोघांमधून वॉटर एलिमिनेट करायचं की तुम्हाला ऍसिड अनहाइड्राइड भेटतं. RC+OC+OR. परत RC+OC+OR. असाइल क्लोराइड काय असतो, RC+OCl. यांचं जर तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारलाच तर काय करायचं रे, R च्या ठिकाणी कार्बन लिहायचं. R च्या ठिकाणी कंपल्सरी काय लिहिणार आहे तुम्ही, कार्बन. आणि मग तुम्ही काउंट करून लिहा, काउंट केलेल्यावरून लिस्ट फॉर्म काढून n च्या टर्म्स मध्ये लिहा. ठीक आहे, चलो नेक्स्ट काय फंक्शनल ग्रुप आहे बघा, 9th. 9th मध्ये आपण लिहूया अमाइन्स. 9th मध्ये आपण लिहूया अमाइन्स. अमाइन्स कोण कोण असतात, तर अमाइन्स असतात 3 टाइपचे. प्रायमरी अमाइन्स असतात, सेकंडरी अमाइन्स असतात, टर्शरी अमाइन्स असतात, 3 डिग्री अमाइन्स असतात. आणि अमाइन्सला जनरली लिहायचं झालं तर आपण RNH2 बरोबर. परत काय करतो, नायट्रोजन वरचा एक हायड्रोजन कमी आणि तो R नी रिप्लेस करतो. परत वरच्या स्ट्रक्चर मध्ये एक हायड्रोजन कमी आणि तो पण R नी रिप्लेस करतो. मग यालाच थोडंसं जागा वाचवण्यासाठी मी R3N लिहू शकते का, येस मॅम. R किती टाइम्स आलेले आहे, 3 टाइम्स ऑन N. तर इथे बनली आता एक हिंट. आणि ती हिंट काय आहे, ती हिंट काय आहे बघा. नायट्रोजन वरती 2 हायड्रोजन असतील, लाईन कंप्लीट म्हणायची. नायट्रोजन वरती 2 हायड्रोजन असतील,
नायट्रोजन वरती 2 हायड्रोजन असतील तर तो प्रायमरी अमाइन आहे. नायट्रोजन वरती 1 हायड्रोजन असेल तर तो सेकंडरी अमाइन आहे. उलट करायचं, 2 हायड्रोजन प्रायमरी, 1 हायड्रोजन सेकंडरी, 2 हायड्रोजन प्रायमरी, 1 हायड्रोजन सेकंडरी. आणि मग मॅम हायड्रोजनच नसेल तर 3 डिग्री अमाइन. व्हेरी नाईस मॅम, आम्हाला समजलं. आता आम्हाला कधीही डिग्री ऑफ अमाइन्स विचारलं तर आम्ही नायट्रोजनकडे बघणार आधी त्याने 3 बॉन्ड बनवलेत का. ते 3 बॉन्ड बनवलेच पाहिजेत आणि त्या 3 बॉन्ड मध्ये 2 हायड्रोजन असतील तर 1 अमाइन प्रायमरी अमाइन, 1 हायड्रोजन असेल तर 2 डिग्री अमाइन आणि हायड्रोजनच नसेल तर 3 डिग्री अमाइन. अमाइन्सचं जर जनरल स्ट्रक्चर बघितलं तर ते अल्केन्स पासून डिराईव्ह झाले. मग अल्केन्स पासून डिराईव्ह झाले तर त्यांचा जनरल फॉर्म्युला असणार आहे CnH2n+1. पण मॅम अल्केन्स तर CnH2n+2 असतो ना. एक हायड्रोजन रिमूव्ह करून काय येत असतं NH2. पण समजा मी हे हायड्रोजन पण यातच काउंट करायचे ठरवले तर CnH2n+ हे 1 आणि ते 2 किती झाले 3 आणि नायट्रोजन. ऑप्शन मध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल. प्रायमरी सेकंडरी टर्शरी आर फंक्शनल ग्रुप आइसोमर्स ऑफ ईच अदर. प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स आर फंक्शनल ग्रुप आइसोमर्स ऑफ ईच अदर. सो तिघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+3n. आता हे पाठ नाही केलं, समजलं की अल्केनचे डेरिव्हेटिव्ह आहे. सो CnH2n+1NH2 केलं आणि तिथे स्मॉल कॅल्क्युलेशन्स केले. ठीक आहे. आता अमाइड बघूयात मग तसंच. 10th अमाइड. अमाइड मध्ये पण प्रायमरी अमाइड, सेकंडरी अमाइड, टर्शरी अमाइड. अमाइड प्रायमरी अमाइड, सेकंडरी अमाइड, टर्शरी अमाइड. आता या पार्ट मध्ये परत हे तिघे सुद्धा फंक्शनल ग्रुप आइसोमर्स आहेत एकमेकांचे. काय असणार आहे R≡C≡O. हा पार्ट फिक्स आणि पुढे काय येणार NH2. एक हायड्रोजन काढून परत R आणा, R≡C≡O NHR. अजून हायड्रोजन काढा. आता तो R≡C≡O खाली लिहिलेला आहे N, आधीचा एक R, आत्ताचा एक R. आणि परत नायट्रोजन वरती 2 हायड्रोजन असतील तर प्रायमरी, 1 हायड्रोजन असेल तर सेकंडरी अमाइड आणि हायड्रोजनच नसेल तर 3 डिग्री अमाइड. त्यानंतरची इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की हे जर फंक्शनल ग्रुप आइसोमर असतील तिघे एकमेकांचे, देन दे ऑल विल हॅव सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. इम्पॉर्टंट नाहीये फार म्हणून मी देत नाही, पण मी तुम्हाला असं सांगितलं की समजा ऍसिड अनहायड्राइड, असाइल क्लोराइड किंवा अमाइड यांचे जनरल फॉर्म्युला विचारलेच तर काय करू, तर आरच्या ठिकाणी कार्बन्स लावायचे, हायड्रोजन बॅलन्स करायचं आणि त्याच्यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता व्हॉट इज जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. ज्याचं वारंवार यूज केलेलं आहे जसं की PYQs मध्ये, ते तर मी लिहून देतच आहे तुम्हाला. ओके चला. सो ऍसिड अनहायड्राइड, असाइल क्लोराइड, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइन्स, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाइड्स असे 10 फंक्शनल ग्रुप झालेत. याच्या व्यतिरिक्त अजून फंक्शनल ग्रुप आहेत, त्याआधी हे नोट करा. नेक्स्ट आता 11th फंक्शनल ग्रुपला 11th फंक्शनल ग्रुप सिंपल फंक्शनल ग्रुप्स असणार आहे तिथे. एक्स म्हणजेच कोण आहे, हा हॅलोजन आहे. ठीक आहे. नंतर 12 सायनाइड. माहितीये की नाही सायनाइड कसं रिप्रेझेंट करतो आपण, हे पण या बाजूला लिहूया. हॅलोजन हा फंक्शनल ग्रुप आहे, रिप्रेझेंट केला जातो एक्स नी. सायनाइड हा फंक्शनल ग्रुप रिप्रेझेंट केला जातो C≡N नी आणि त्याचाच भाऊ आहे आयसोसायनाइड. त्याचाच भाऊ आहे आयसोसायनाइड. तो कसा रिप्रेझेंट केला जाईल N≡C. आणि हा नायट्रोजनचा कार्बन सोबत कोऑर्डिनेट बॉन्ड असतो, 4th बॉन्ड असल्यामुळे. त्याच्यानंतर 14 आयसोसायनाइड नंतर कोणता फंक्शनल ग्रुप असेल नायट्रो. नायट्रो फंक्शनल ग्रुप आला तर सगळ्यांनी असंच पाठ करायचं N≡O N≡O सिंगल बॉन्ड O मायनस, N≡O सिंगल बॉन्ड O मायनस, N≡O सिंगल बॉन्ड O मायनस. आता लक्ष द्या, हाच नायट्रो मी याला अल्काइल नायट्राइडच्या फॉर्म मध्ये लिहू शकते.
अल्काइल नायट्राइटच्या फॉर्म मध्ये काय होणार आहे ते, हा जो ऑक्सिजन आहे ना ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे, हा पण तर कार्बन सोबत अटॅच होऊ शकतो कारण तो अनस्टेबल आहे. स्टेबल व्हायचं असेल तर तो काय करतो, कार्बन म्हणजे आर सोबत अटॅच होतो. सो ओ आधी दिसतो, मग एन दिसतो आणि मग डबल बॉन्ड ओ दिसतो. जर कार्बनला नायट्रोजन अटॅच असेल तर नायट्रो अल्केन्स म्हणतात, पण जर ऑक्सिजन अटॅच्ड असेल तर अल्काइल नायट्राइट म्हणतात. कार्बनला सायनाइडचा सी अटॅच्ड असेल तर सायनाइड, पण एन अटॅच्ड असेल तर आयसोसायनाइड. आणि हे चारी पण आपल्याला लागणार आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर मध्ये, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि म्हणून मी हे सगळे हॅलोजनच्या खाली लिहिलेले आहेत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये हॅलोजन तर लागणारच आहे, सोबत मला सायनाइड, आयसोसायनाइड, नायट्रो आणि अल्काइल नायट्राइट लागणार आहे. त्यामध्येच त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकताय अजून अल्कीन, अल्कीन सी डबल बॉन्ड सी 17, अल्काइन सी ट्रिपल बॉन्ड सी, अजून 18th वेगळ्याच कलरनी लिहितीये, प्रायोरिटी जास्त आहे त्याची, सल्फोनिक ऍसिड, सल्फोनिक ऍसिड, सल्फोनिक ऍसिड आहे SO3H आणि हा SO3H ग्रुप कार्बनला अटॅच असणार आहे. भले इथे माझे 18 फंक्शनल ग्रुप दिसत असतील, पण मी जाते बॅक स्लाइड वरती. 18 आहेत ना, हा 19, 20, हा 21, 22. ठीक आहे, समजलं. आणि मग खाली लाईन लिहून दिली जाते, अल्केन्स आर नॉट फंक्शनल ग्रुप्स, अल्केन्स आर नॉट फंक्शनल ग्रुप्स. क्लिअर आहे हा पार्ट. इथे कुठेही जनरल फॉर्म्युला लिहून दिलेला नाहीये. जनरल फॉर्म्युला तुम्ही लर्न करा, अल्कोहोल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि इस्टरचा, जे पहिल्या स्लाइड वरती होते. आय होप हा पार्ट क्लिअर आहे. डीयूचं ऍप्लिकेशन आहे डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन ने, मी या सगळ्यांचे जनरल फॉर्म्युला लिहू शकते, पण सीईटी लेवलला ते थोडंसं डिफिकल्ट जाईल, हाय लेवल जाईल, क्वेश्चन येणारच नाहीये, तर आपण कशाला करायचं, म्हणून तो पार्ट मी स्किप केला. पुढे जाता आता मी एवढे फंक्शनल ग्रुप शिकवले तर त्याची प्रायोरिटी पण लगेच शिकवते युझिंग हिंट, सो दॅट IUPAC नॉमेनक्लेचरच्या वन शॉट मध्ये तुम्हाला त्याला व्यवस्थित यूज करता येईल. पहिला कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड, त्याच्यानंतर सल्फोनिक ऍसिड. लक्ष द्या, मी व्यवस्थित सांगते. कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजेच आजोबा असल्यासारखे, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आजोबा. आणि आपल्या घरात जसं आजोबांना फर्स्ट प्रायोरिटी आहे, तसंच आपल्या ऑर्गॅनिकच्या फॅमिली मधले आजोबा कोण असणार आहेत, कार्बोक्सिलिक ऍसिड, कारण त्यांना फर्स्ट प्रायोरिटी आहे. आजोबांनंतर कोण येणार आहे, आजी. ठीक आहे, म्हणजेच कोण आहे, ऍसिडच असणार ना, हा कार्बोक्सिलिक ऍसिड, ती सल्फोनिक ऍसिड. त्याच्यानंतर काय असणार आहे, हे दोघे कुठेतरी फिरायला गेलेत. कुठे फिरायला गेलेत, कुर करायला. कुर म्हणजेच ईस्टर, कुर म्हणजेच ईस्टर. कुठे गेलेत, बारशाला. हे मेसेज लँग्वेज समजते ना सगळ्यांना. आजी आजोबा, सॉरी, आजोबा आजी कुठे गेले, बारशाला. कुर म्हणजेच कोण येतो, ईस्टर. आणि कोणाच्या बारशाला गेले तर कोकिळेच्या. कोणता ग्रुप असेल बघा, COCl, कोकिळा. म्हणजेच कोण आहे, C डबल बॉन्ड OCl, असाइल क्लोराइड. आता फंक्शनल ग्रुप शिकवले, असाइल क्लोराइड. कुठे गेले, कोकिळाच्या बारशाला. हे चार पहिला लर्न करून घ्या, हे चार पहिला लर्न करून घ्या. आजोबा आजी बारस कोकिळा. आजोबा आजी कुठे गेले, बारशाला, म्हणजेच कुर करायला. ईस्टर कोणाच्या, कोकिळाच्या. COCl, कोकिळा, म्हणजेच काय असणार आहे ते, असाइल क्लोराइड. अजून कोण कोण गेलेले आहेत बघा, आत्या, RC डबल बॉन्ड ONH2, म्हणजेच कोण, आत्या. काका नाना, C ट्रिपल बॉन्ड C, काका नाना. अजून कोण गेलेला आहे, अल्डिहाइड गेलेले आहेत. अजून कोण गेलेलं आहे, कीटोन गेलेले आहेत. अजून कोण गेलेले आहेत, आमचे आहो. आहो म्हणजेच कोण आहे, अल्कोहोल. आता लाईन काय झाली बघा, आजोबा आजी बारशाला गेले कोकिळेच्या. अजून कोण कोण गेलं, आत्या. आत्या म्हणजे काय लिहिलं आपण, अमाइड. हे कोण आहे, काका नाना. काका नाना म्हणजेच सायनाइड.
अल्डिहाइड कीटोन आमचे आहो. ठीक आहे, आमचे आहो आले. आले म्हणजेच कोण असतं रे? अमाइन्स. आमचे आहो आले. आता स्टेटमेंट क्लिअर झालं इथपर्यंत. आजोबा आजी बारशाला कोकिळेच्या. अजून कोण कोण गेला? आत्या काका नाना अल्डिहाइड कीटोन आमचे आहो आले. इथपर्यंत पॉइंट क्लिअर. नेक्स्ट, यानंतर आले नंतर जे काही आहे ते सर्व तुम्हाला डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे. जसं की डबल बॉन्ड्स येतील, जसं की ट्रिपल बॉन्ड्स येतील, जसं की ROR येईल. म्हणजेच कोण आहे? इथर. त्याच्यानंतर कोण येतील? सगळे हॅलोजन्स. आणि हॅलोजनच्या पाठीमागे कोण येईल? सगळे नायट्रो. ठीक आहे, चला याला आता इन्क्रीजिंग ऑर्डरचे फक्त एरोज लावते. खूप स्लो शिकवलं प्रायोरिटी चार्ट. आजोबा आजी कुर करायला कोकिळेच्या बारशाला गेले. अजून कोण गेलं? आत्या काका नाना अल्डिहाइड कीटोन आमचे आहो आले. त्याच्यानंतर डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड हे कोण आहे? इथर, हॅलोजन आणि नायट्रो. नोट करा क्विकली. पुढे होमोलोगस सिरीज. होमोलोगस सिरीज हे रीड करा एकदा. मी डायरेक्टली रीड न करता स्टार्ट करतेय. जर आपल्याला विचारलं अल्केन्सची होमोलोगस सिरीज ला, तर ऑल अल्केन्स विल हॅव जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला CnH2n+2. मग मी स्टार्ट करते एक कार्बन पासून, कारण स्मॉलेस्ट अल्केन हॅव 1 कार्बन. त्याच्यानंतरचा अल्केन असणारे CH3CH3, त्याच्यानंतरचा अल्केन असणारे CH3CH2CH3. बीइंग अ फॅमिली, होमोलोगस सिरीज ही फॅमिली आहे. तर फॅमिलीचा हा झाला फर्स्ट मेंबर, हा झाला सेकंड मेंबर, हा झाला थर्ड मेंबर. फर्स्ट मेंबर मध्ये एक कार्बन आहे. सेकंड मेंबर कडे जात असताना मी CH2 ग्रुप वाढवलाय का चेक करा. हा CH4 आणि याच्यामध्ये पण काय आहे? CH3 आणि याच्यामधला एक H घेते. मग एक्स्ट्रा काय आलं? एक कार्बन आणि 2 हायड्रोजन. परत सेकंड मेंबर पासून थर्ड मेंबर कडे जात असताना परत मी ऍड काय केलं त्याच्यामध्ये? एक CH2 ग्रुप. सो होमोलोगस सिरीजच्या प्रत्येक कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्स मध्ये CH2 ग्रुपचा डिफरन्स असतो. हा एक MCQ विचारू शकतात. किंवा मिथिलीन ग्रुपचा डिफरन्स असतो. CH2 ग्रुप इज कॉल्ड ॲज मिथिलीन ग्रुप. किंवा 14 युनिट्सचा डिफरन्स असतो. कुठले 3 MCQ विचारतात बघा. होमोलोगस सिरीज हॅव सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. ट्रू फॉल्स. MCQ नंबर 1. सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला. कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्स डिफर बाय मिथिलीन म्हणजे CH2 ग्रुप. MCQ नंबर 2. डिफर बाय 14 युनिट्स, कारण कार्बनचे 2 आणि हायड्रोजनचे कार्बनचे 12 आणि हायड्रोजनचे 2. सो टोटल 14 युनिट्स झाले. क्लिअर आहे. आता हे रीड केलं तर series of compounds of the same family in which each member has same type of carbon skeleton. पहिल्यात सगळे सिंगल बॉन्ड, दुसऱ्यात पण सिंगल, तिसऱ्यात पण सिंगल. सेम कार्बन स्केलेटन, सेम फंक्शनल ग्रुप. अल्केन्स आर नॉट फंक्शनल ग्रुप, त्यामुळे ह्या कोणातच खाली जाईल तसं फंक्शनल ग्रुप नसणार आहे. मी एक फंक्शनल ग्रुप वाला एक्झाम्पल घेते आणि कीटोनच घेते, कारण कीटोनच्या पहिल्याच मेंबर मध्ये किती कार्बन असतात रे? 3. पहिल्याच मेंबर मध्ये CH3, C डबल बॉन्ड O, CH3. मग सेकंड मेंबर मध्ये काय होणार? CH3, CH2, C डबल बॉन्ड O, CH3. काय वाढवलंय हे क्लिअरली दिसत असतं. हा ग्रुप वाढलाय का बघा इथून इथे जात असताना. मग मी जेव्हा थर्ड मेंबर लिहीन काय करणार? CH3, CH2, CH2, C डबल बॉन्ड O, CH3. सो कॉन्झिक्युटिव्ह मेंबर्स मध्ये ऑलवेज मिथिलीन ग्रुपची ऍडिशन होते प्लस CH2 ग्रुप होतो. तो प्लस मी इरेज करते ना, तुम्हाला वाटेल कार्बोकॅटायन लिहिला की काय. CH2 ग्रुपचा डिफरन्स आहे. ठीक आहे. मला जर विचारलं की फोर्थ हायर मेंबर सांगा, तर मी काय करणार? कोणता फोर्थ हायर मेंबर विचारलाय? समजा कीटोनचा विचारलाय, तर कीटोनचा फर्स्ट मेंबर लिहायचा आणि फोर्थ हायर विचारलाय, त्यामुळे CH2, 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 CH2 ऍड करायचा 4 टाइम्स. समजा सेकंड लोअर विचारलाय, ज्याचा विचारलाय त्याच्यातून 2 वेळा CH2 मायनस करायचं.
हायर विचारला तर CH2 ऍड करायचं, लोअर विचारला तर CH2 मायनस करायचं आणि बघायचं सेकंड हायर 2 वेळा CH2 फोर्थ लोअर 4 वेळा CH2 मायनस करायचं. डन. चलो आता यात बाकी काही फारसं सांगण्यासारखं नाहीये. नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल इन 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शन मध्ये 2 वेजनी मॉलिक्यूल रिप्रेझेंट केला जातो. एक आहे झिगझॅग वे किंवा झिगझॅग फॉर्म्युला, ऑल्सो कॉल्ड ॲज बॉन्ड लाईन स्ट्रक्चर, आणि दुसरा आहे कंडेन्स्ड फॉर्म्युला. ठीक आहे. कंडेन्स्ड फॉर्म्युला मध्ये काय होतं तर सगळे जे सिंगल बॉन्ड्स आहेत किंवा जे डबल बॉन्ड्स आहेत त्यांना कंडेन्स वे मध्ये लिहिलं जातं. एक्सपांडेड स्ट्रक्चर मध्ये सगळे बॉन्ड्स लिहिले जातात, बट कंडेन्स स्ट्रक्चर मध्ये ऑल किंवा फ्यू बॉन्ड्स हाईड केले जातात. म्हणजे जसं की मी स्ट्रक्चर लिहित असते CH3 3 टाइम्स CH2 CH OH CH Cl CH2 CH CH3 ट्वाइस. मी लिहित गेले जे माझ्या मनात आलं ते. आता मी त्याचं स्ट्रक्चर काढून दाखवते. काय लिहिलेलं आहे इथे CH3 3 वेळा आहे कार्बन वरती CH3 3 टाइम्स आहे. आता मी बॉन्ड लिहितीये. इथपर्यंत झालं. CH3 3 वेळा कार्बन वरती, त्याच्या पुढे कोण लागलेलं आहे CH2, त्याच्या पुढे कोण लागलेलं आहे CH. त्या CH ला ब्रॅकेट म्हणजे ब्रांचिंग, त्या CH च्या ब्रॅकेट मध्ये OH झालं. पुढच्या CH ला ब्रॅकेट मध्ये Cl आहे. मग खालीच लिहायला पाहिजे असं काही नाही, मी वरती पण लिहू शकते, खाली पण लिहू शकते. पुढे कोण आहे, पुढे आहे CH2. इथपर्यंत झालं. पुढे कोण आहे, पुढे आहे CH, आणि त्या CH वरती काय लागलेलं आहे 2 वेळा CH3. समजा एक CH3 मी पुढे लिहिला, एक CH3 मी खाली लिहिला. समजलं. सो हे कंडेन्सला मी एक्सपांड करून लिहिलं, या कंडेन्स स्ट्रक्चरला मी एक्सपांड करून लिहिलं, आणि PYQ आहे याच्यावरती 2023 ला. ठीक आहे. आता याचाच बॉन्ड लाईन करूया. याचा बॉन्ड लाईन करत असताना सगळे ऍटम्स हाईड करायचे, ओनली बॉन्ड्स. कंडेन्स्ड मध्ये काय हाईड होतं विचारलं तर काय हाईड होतं, बॉन्ड हाईड होतात. काय हाईड होतं, बॉन्ड हाईड होतात. आणि झिगझॅग मध्ये काय हाईड होतं, ऍटमच हाईड होतात. ठीक आहे. कंडेन्स्ड मध्ये काय दिसतं, विजिबल काय आहे आपल्याला, व्हॉट इज विजिबल मॅम, atoms are visible, carbon atoms are visible, hydrogen atoms are visible, but bonds are hidden. आणि याच्यामध्ये ऍटम हाईड होतो आणि विजिबल काय असणार आहे आपल्याला, बॉन्ड. सगळे नुसते काय दिसत असतील, बॉन्ड. मग मी स्टार्ट करते. 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन 4 कार्बन 5 कार्बन 6 कार्बन 7 कार्बन 8 कार्बन, आणि मुद्दामून लिहिते हे IUPAC नंबरिंग नाहीये. मला 8 कार्बन आहेत हे जाणून घ्यायचं होतं. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8. मला ही 8 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये दिसले पाहिजेत. सो मी तिथले आधी काउंट करून घेतले. हे IUPAC साठी केलेलं नाहीये. कंडेन्सचं बॉन्ड लाईन फॉर्म्युला करण्यासाठी मी एक नंबरिंग दिलेलं आहे. मग मी सेकंड कार्बन वरती 2 मिथाइल ग्रुप दिसतायत ते आधी लिहून घेते. सेकंड वरती हा एक मिथाइल झाला, हा दुसरा मिथाइल झाला. फोर्थ वरती मला OH दिसतोय, सो फोर्थ वरती OH लिहिलं. फिफ्थ वरती Cl दिसतोय, फिफ्थ वरती Cl लिहिलं. सेवेंथ वरती मिथाइल दिसतोय, मिथाइल लिहिलं CH3. आणि CH3 नाही लिहिलं तरी चालतं, कारण ऍटम्सना आपल्याला हाईड करायचंय आणि 8 तर आहे. हा झाला बॉन्ड लाईन. मॅम ऍटम हाईड करायचे आहेत, मग तुम्ही OH आणि Cl का लिहिलं, फंक्शनल ग्रुप असेल तर तो कम्प्लिटली लिहायचा. मी म्हटलेलं की सगळेच ऍटम हाईड नाही होणार आहेत, फ्यू ऍटम्स हाईड होतात, कार्बन हायड्रोजन हाईड होतात, पण फंक्शनल ग्रुपचा पार्ट असेल तर नाही. इथे पण तुम्ही बॉन्ड हाईड करताय, पण नॉट ऑलवेज ऑल बॉन्ड्स विल बी हिडन. फ्यू बॉन्ड, जसे की सायनाइड लिहायचं असेल तर मी C ट्रिपल बॉन्ड Cच लिहिणार. तिथले बॉन्ड हाईड करू पण शकतात, नाही करू पण शकतात. ठीक आहे. सो हे झालं कंडेन्स्ड फॉर्म्युला, हा झाला झिगझॅग फॉर्म्युला. 2D नंतर 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन. 3 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे वेज डॅश फॉर्म्युला. वेज डॅश फॉर्म्युला
वेज डॅश फॉर्म्युला मध्ये कार्बन ऍटम शुड कंपल्सरी बी sp3 हायब्रिडाइज्ड, म्हणजे त्याने 4 बॉन्ड बनवले पाहिजेत, सो दॅट त्याचे 2 बॉन्ड प्लेन मध्ये, एक वेज वरती आहे आणि एक डॅश वरती आहे. जो बॉन्ड प्लेन मध्ये तो हा असा दाखवला जातो स्ट्रेट लाईननी. सो हा बॉन्ड कुठे विचारलं किंवा हा बॉन्ड कुठे विचारलं तर आन्सर काय असणार आहे? इन प्लेन ऑफ पेपर. ज्या पेपरवर, ज्या बोर्डवर मी लिहिते इन प्लेन. हा बॉन्ड कुठे तर तो डॅश वरती आहे. डॅश मध्ये का असं थोडं थोडं पुसट का झालाय तो? कारण दॅट इज अवे फ्रॉम ऑब्झर्वर. हे विचारलं जाऊ शकतं. डॅश रिप्रेझेंट्स द ऍटम इज अवे फ्रॉम ऑब्झर्वर अँड वेज रिप्रेझेंट्स, हा इतका डार्क काय कारण तो आपल्याकडे आहे. वेज रिप्रेझेंट्स द ऍटम इज, इथे हायड्रोजन आहे, ऍटम इज टुवर्ड्स द ऑब्झर्वर. आणि बाकी डिटेल्स मी मगाशीच दिलेले आहेत की जर कार्बनने सर्वच्या सर्व सिंगल बॉन्ड्स बनवले असतील तर बॉन्ड अँगल असणारे 109 डिग्री 28 मिनिट्स आणि हायब्रिडायझेशन काय असणार आहे? sp3. पर्सेंटेज एस कॅरेक्टर काय असणार आहे? 25%. पी कॅरेक्टर असणार आहे 75%. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कम्पेअर टू ट्रिपल बॉन्ड अँड डबल बॉन्ड कमी असणार आहे. क्लिअर झालं? वेज डॅश रिप्रेझेंटेशन. नंतरचं रिप्रेझेंटेशन आहे फिशर फॉर्म्युला. फिशर फॉर्म्युला. फिशर फॉर्म्युला मध्ये त्याला क्रॉस लाईन स्ट्रक्चर पण म्हणतात कारण तुम्हाला हे असे क्रॉसेस दिसतात. व्हर्टिकल लाईन आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन्स आहे. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन जिथे इंटरसेक्ट करते त्या इंटरसेक्टेड पोझिशनला कार्बन ऍटम असतो. ठीक आहे, तिथे कोण असतं? कार्बन. आणि आजूबाजूला वेगवेगळे ग्रुप्स लागले असतील. समजा मी वरती लिहिलं CH3, खाली पण लिहिलं CH3, इथे लिहिलं H, इथे लिहिलं H, इथे लिहिलं OH, इथे लिहिलं OH. सो हे स्ट्रक्चर इज नथिंग बट फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, जे की क्रॉस वे मध्ये तुम्हाला दिसत असतं. मग त्याच्यामध्ये हे जे असतात बॉन्ड हॉरिझॉन्टलला असणारे ते असतात टुवर्ड्स ऑब्झर्वर. हॉरिझॉन्टलला असणारे टुवर्ड्स द ऑब्झर्वर आणि हे जे व्हर्टिकल लाईन वरती आहे हे वाले, ठीक आहे, ते असतात अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. अवे फ्रॉम ऑब्झर्वर. मग मॅम प्लेन वरती कुठले? तर प्लेन वरती मी याच्यात ओव्हरलॅप करून टाकले चुकून, पण हा जो आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड हा असेल प्लेन मध्ये. ठीक आहे, मग हे रफ करूया आणि मोर प्रिसाइसली ऑरेंज कलरने रिप्रेझेंट करते तो पार्ट. हा जो आहे ऑरेंज वाला पार्ट तो असणार आहे अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. मग मी ड्रॉच करून दाखवते. 2 कार्बन जे प्लेन मध्ये ते आहेत C सिंगल बॉन्ड C. हॉरिझॉन्टलला जे आहेत ते आहेत टुवर्ड्स द ऑब्झर्वर, म्हणजे तुमच्याकडे आलेत तर मी त्याला वेज वरती ड्रॉ करणार. टुवर्ड्स द ऑब्झर्वर. आणि वेज वरती कोण आहे? H आहे, OH आहे, H आहे, OH आहे. अवे फ्रॉम द ऑब्झर्वर कोण गेलेला आहे? CH3. अवे फ्रॉम द ऑब्झर्वर कोण गेलेला आहे? CH3. म्हणजे जो बॉन्ड वरती होता आणि जो बॉन्ड खाली होता तो अशा पाठीमागे अवे फ्रॉम द ऑब्झर्वर गेलेले आहेत आणि जो राईट अँड लेफ्ट हँड साइडला होता ते काय झालेले आहेत? तुमच्याकडे आलेले आहेत. क्लिअर आहे? टुवर्ड्स द ऑब्झर्वर, अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. डन. नेक्स्ट, हे सोडून अजून 2 आहेत. वेज डॅश जसे आहे, फिशर जसे आहे, तसंच न्यूमॅन आणि सॉहॉर्स एकदा क्विकली बघून घेऊया. नेक्स्ट हेडिंग असणार आहे आपली सॉहॉर्स. आधी सॉहॉर्स. सॉहॉर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला मध्ये एमसीक्यू आपल्याला विचारू शकतात की याचा व्ह्यू कसा आहे. याचा व्ह्यू आहे इन्क्लाइंड व्ह्यू, तिरका व्ह्यू आहे इन्क्लाइंड. किंवा विचारू शकतात साइड व्ह्यू. इन्क्लाइंड व्ह्यू आहे किंवा साइड व्ह्यू आहे. सो आपल्याकडे आहेत समजा 2 कार्बन, हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा असा इन्क्लाइंड ड्रॉ करायचा आहे. फर्स्ट कार्बन वरती जे काही लागलेलं आहे ते 3 ग्रुप्स तुम्ही असे वाय शेप मध्ये लिहिता. वाय हा स्ट्रेट वाय पण असू शकतो किंवा उलटा वाय पण असू शकतो. पुढचा उलटा काढला तर पाठीमागचा पण उलटाच ड्रॉ करा. पुढचा सरळ ड्रॉ केला तर पाठीमागचा पण सरळ ड्रॉ करा. हा हे पण खरं आहे की तुम्ही एका कार्बनला जो की फ्रंट आहे समजा याला स्टेबल ठेवलं तर पाठीमागचा जो आहे रियर त्याला तुम्ही काय करू शकता? रोटेट करू शकता.
हा स्टेबल ठेवला तर याला रोटेट करू शकता आणि आपल्याला डिफरंट कन्फर्मर्स भेटतात. बट कन्फर्मेशनल आयसोमेरिझम मी तुम्हाला आयसोमर्स मध्ये शिकवेन. हा पार्ट क्लिअर झाला. सो असं जर इन्क्लाइंड व्ह्यू मध्ये कोणता मॉलिक्यूल दिसत असेल तर तो आहे सॉ हॉर्स रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. पण याच कार्बनला जर मी फ्रंट व्ह्यू मध्ये पाहायला गेले तर तो असणार आहे न्यूमॅन. न्यूमॅन फॉर्म्युला, न्यूमॅन प्रोजेक्शन. फ्रंट कार्बन हा आहे बरोबर. त्याला 3 ऍटम्स लागलेत. फ्रंट कार्बन हा होता, त्याला काय लागलेले 3 ऍटम्स. आणि त्याच्या पाठीमागे जो बॅक आहे त्यालाही 3 कार्बन लागलेत. पण याच्या पाठीमागचा जो आहे फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसत नाही, म्हणून मी सर्कलने ड्रॉ केला आणि त्याच्यावरती जे काही ग्रुप आहेत ते असे डॉटेड लाईनने ड्रॉ केले जातात. डॉटेड लाईननी. हा थोडंसं हे रफ करते, डॉटेड लाईन रिप्रेझेंट करूया. मग याच्यावरती पण PYQ आहे. इन न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला the front carbon is represented by dot and the rear carbon जो पाठीमागे is represented by circle. ठीक आहे. आणि व्ह्यू कोणता आहे, हा कुठल्या व्ह्यू मध्ये बघत असता तुम्ही, फ्रंट व्ह्यू मध्ये. पण जर साइड व्ह्यू ने बघितलं तर ही लाईन कशी दिसणार आहे आपल्याला, इन्क्लाइंड. इन्क्लाइंड. क्लिअर आहे. आयसोमेरिझम डिटेल मध्ये होईल, पण आयसोमेरिझम या पार्ट मध्ये होईल. चलो, कोणाला जर आत्ताच शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते याची डिटेल लेक्चर वाली. सो असं जर इन्क्लाइंड व्ह्यू दिसला तर तुम्हाला सॉ हॉर्सला टिक करायचंय, आणि जर सर्कल आणि डॉट दिसला तर तुम्हाला न्यूमॅनला टिक करायचंय. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. ऑर्गॅनिक मॉलिक्युल आपण क्लासिफाय करू शकतो ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन अँड फंक्शनल ग्रुप. आणि फंक्शनल ग्रुप तर आपले ऑलरेडी झालेले आहेत. सो हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिस वरती आहे, ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. लिहून घ्या तिथे, कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन एक, आणि सेकंड काय असणार आहे, ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप तर आपलं ऑलरेडी झालं. कार्बन स्केलेटन एक तर असू शकतं सायक्लिक, किंवा कार्बन स्केलेटन असू शकतं असायक्लिक. असायक्लिकलाच अजून एक नाव देतात ॲलिफॅटिक. आणि जर तुम्हाला विचारलं की वाय दे आर कॉल्ड एज ॲलिफॅटिक, ॲलिफॅटिक म्हणजे ॲफिनिटी टुवर्ड्स फॅट. ठीक आहे, ॲफिनिटी टुवर्ड्स फॅट किंवा फॅट लाईक. असायक्लिक कंपाऊंड्सलाच आपण फर्दर डिवाइड करू शकतो 2 पार्ट्स मध्ये, की ते असू शकतात स्ट्रेट चेन किंवा ते असू शकतात ब्रांच्ड. ते असू शकतात स्ट्रेट चेन किंवा ते असू शकतात ब्रांच. स्ट्रेट चेन मध्ये 1, 2, 3, 4 काय झालं रे, हा व्हेरी नाईस, एन ब्युटेन. आणि जर मी 1, 2, 3 ड्रॉ केले आणि सेकंड कार्बन वर 1 आणला, मॅम टोटल 4 कार्बन आहेत म्हणजे तो असणार आहे ब्युटेन. सेकंड कार्बनला मिथाइल ग्रुप आहे म्हणजे तो असणार आहे आयसोब्युटेन. याचं कॉमन नेम आयसोब्युटेन आहे अँड IUPAC आहे 2 मिथाइल प्रोपेन. 2 मिथाइल प्रोपेन. खरं तर ॲलिफॅटिकला खूप डिटेल मध्ये अजून क्लासिफाय करू शकता तुम्ही, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. मग सॅच्युरेटेड मध्ये स्ट्रेट आणि ब्रांच, अनसॅच्युरेटेड मध्ये परत स्ट्रेट अँड ब्रांच. पण त्याचं डिटेलिंग आपण हायड्रोकार्बन चॅप्टर मध्ये करूया. या चॅप्टर मध्ये मोर फोकस्ड आहेत सायक्लिक कंपाऊंड. सो सायक्लिक कंपाऊंडचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर सायकल सारखे दिसतात ते. सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन किंवा बेन्झीन, हे सगळे कंपाऊंड सायक्लिक आहेत. पण सायक्लिक कंपाऊंड्सला आपण डिवाइड करू शकतो होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक. होमोसायक्लिक मी या साईडला लिहिते कारण वरती दिलेले सर्व एक्झाम्पल्स तुम्ही होमोसायक्लिक मध्ये ऍज इट इज कॉपी डाऊन करू शकता. सायकलचा प्रत्येक ऍटम जेव्हा कार्बन आहे तेव्हा त्याला होमोसायक्लिक म्हणा किंवा स्पेशल नेम द्या कार्बोसायक्लिक. बघा वरचे सगळे सायकल मधले ऍटम हे काय आहेत, सायक्लिक, आणि कार्बन असल्यामुळे होमोसायक्लिक आहे. तसं दुसरं काय असणार आहे याचं नाव हेटेरोसायक्लिक. हेटेरोसायक्लिक मध्ये जे एक्झाम्पल्स मी इथे लिहितेय ते तुमचे लर्नच असले पाहिजेत. आहे असा MCQ तुम्हाला दिसणार आहे 2024च्या पण पेपरमध्ये. हेटेरोसायक्लिक मध्ये विचारलं तर ते तुम्हाला डेफिनेटली दे विल स्टार्ट विथ पायरॉल. मॉलिक्युलचं नाव आत्ताच लर्न करा, पायरॉल.
5 मेंबरच्या रिंग मध्ये ऑक्सिजन दिसला तर फ्युरॅन. 5 मेंबरच्याच रिंग मध्ये नायट्रोजन दिसला तर थायोफिन. हे 3 एकमेकांचे भाऊ आहेत. त्याच्यानंतर 5 मेंबरच्या रिंग मध्ये नुसताच ऑक्सिजन दिसला बिना डबल बॉन्ड, टेट्रा हायड्रोफ्युरॅन. 6 मेंबरच्या रिंग मध्ये नायट्रोजन दिसला नुसताच बिना डबल बॉन्ड, पिपिरिडिन. पिपिरिडिन. ठीक आहे. त्याच्यानंतर 6 मेंबरच्या रिंग मध्ये नायट्रोजन पण आहे आणि डबल बॉन्ड्स पण आहे तर पायरिडिन. तर काय असणार आहे तो? पायरिडिन. होमोसायक्लिक मध्ये ऍड करा. बेन्झीन. 2 रिंग एकमेकांना फ्यूज झाल्या तर नॅफ्थॅलिन. 3 रिंग एकमेकांना फ्यूज झाल्या अँथ्रासिन. नाव पण सोबत सोबत लिहा. बेन्झीन, नॅफ्थॅलिन 2 आले तर, 3 आले तर अँथ्रासिन. अजून 3 मेंबरची 3 बेन्झीन रिंग कंटेनिंग एक मॉलिक्यूल मी ड्रॉ करते. लक्ष द्या व्यवस्थित. फर्स्ट रिंग, सेकंड रिंग आणि थर्ड वरती ड्रॉ केली आहे. फिनान्थ्रिन. फिनान्थ्रिन. मोस्ट इम्पॉर्टंट 7 मेंबर रिंग वाला ट्रोपोन. मोस्ट इम्पॉर्टंट ट्रोपोन. PYQ 2023 स्टार मार्क करून ठेवूया याला. ट्रोपोन. हे सगळे मॉलिक्युल्स या साइडचे बघितले तर हेटेरो ऍटम दिसत आहेत. नायट्रोजन ऑक्सिजन, नायट्रोजन ऑक्सिजन, नायट्रोजन नायट्रोजन. सो दे आर हेटेरोसायक्लिक. इकडे बघितलं तर सगळे कार्बन दिसत आहेत. मॅम इथे ऑक्सिजन दिसतोय पण तो सायकल मध्ये नाही दिसत आहे, सायकलच्या बाहेर दिसतोय तो. तर तो पण काय असणार आहे? कार्बोसायक्लिक. हा फसवायला देतात. ऑक्सिजन बघून मुलं त्याला हेटेरो लिहितात पण आम्ही नाही फसणार आहे. सायकल मध्ये प्रत्येक ऍटम कार्बन असेल तर पक्का तो काय? होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक. मग समजा मी फिनॉल दिला तरी काही टेन्शन नाही ना. आता कार्बन सगळे आहेत सायकल मध्ये, बाहेर काय का असे ना, बाहेर OH आहे पण तरी पण तो काय? कार्बोसायक्लिक. आता त्यानंतर हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स मध्येच परत आपण 2 पार्ट्स करू शकतो. ते 2 पार्ट्स मी इथे लिहिते. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स कॅन बी एरोमॅटिक किंवा नॉन एरोमॅटिक. मुद्दामून लिहून दिलेत. पायरॉल, फ्युरॅन, थायोपिन आणि पायरिडिन. हे ते हायलाइट करते. हे 4 एरोमॅटिक आहेत. हे जे हायलाइट केलेले आहेत हे 4 एरोमॅटिक आहे. मग आधीच का लर्न करून घेतले हे 4? कारण पुढे जाऊन परत हेच 4 एक्झाम्पल्स लिहायचे, हेच 4 एक्झाम्पल लिहायचे आणि त्याच्यानंतर THF, पिपिरिडिन ह्याच्या ऐवजी पण कोणी येऊ शकतं. पण आता एक्झाम्पल मी लिहिते टेट्रा हायड्रोफ्युरॅन आणि कोण आहे? पिपिरिडिन. PYQ जर बघितलं ना, विचारलंय टेट्रा हायड्रोफ्युरॅन मध्ये कोणता हेटेरो ऍटम आहे, पायरिडिन मध्ये कोणता हेटेरो ऍटम आहे, पायरॅन. अजून एक लिहून घ्या. पायरॅन कुठे लिहूया? या साईडला. पायरॅन 6 मेंबर आहे, मध्ये ऑक्सिजन आहे आणि असे डबल बॉन्ड आहेत. पायरॅन. PYQ 2020. सो पायरॅन पण याच्यातच ऍड होणार. पायरॅन हेटेरोसायक्लिक आहे पण नॉन एरोमॅटिक. मॅम तुम्हाला कसं कळतं? मी शिकवणार आहे हाऊ टू फाइंड एरोमॅटिक, नॉन एरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. नेक्स्ट चला, हे तर 4 लर्न होतील इथे. गुड. ते डन. मग मॅम तिथे पण फर्दर काहीतरी क्लासिफिकेशन असेल आहे. याला पण काय करू शकता तुम्ही? एरोमॅटिक आणि नॉन एरोमॅटिक. एरोमॅटिक आणि नॉन एरोमॅटिक. होमो मध्ये एरोमॅटिक आणि नॉन एरोमॅटिक, पण हेटेरो मध्ये एरोमॅटिक आणि अलिसायक्लिक. आता इथे या, याच्यामध्ये बेन्झीन कंटेनिंग हे सगळे मॉलिक्युल्स जेवढे मी शिकवले, ट्रोपोन पण ऑल आर एरोमॅटिक. हे जे सगळे दिलेले आहेत ऑल आर एरोमॅटिक एक्झाम्पल्स.
नॉन एरोमॅटिकचे एक्झाम्पल्स कुठे आहेत? इथे वरती जे लिहिले ते कोण आहेत? सगळे नॉन एरोमॅटिक. आणि खाली जे हे लिहिले ते सगळे कोण आहेत? एरोमॅटिक. कराल ना व्यवस्थित नोट? आता माझ्याकडे जागा नाहीये, तर वरचे सगळे नॉन एरोमॅटिक आणि खाली लिहिलेले सगळे एरोमॅटिक. म्हणजे मी तुमचे एरोमॅटिक मॉलिक्युल्स पार्टच करून घेतले. येस ऑर नो? व्हेरी नाइस. चलो नोट करा हा पार्ट क्विकली. अँड एरोमॅटिसिटी सोबत आपण ह्या वन शॉटला एंड करणार आहे. एरोमॅटिक कंपाऊंड फाइंड कसं करायचं? तर कंपाऊंड शुड बी सायक्लिक, प्लेनार, त्याच्यामध्ये कॉन्जुगेशन म्हणजे रेझोनन्स दिसलं पाहिजे. स्पेलिंग करेक्शन करून घ्या. रेझोनन्स दिसला पाहिजे आणि हकल रूल त्याने फॉलो केला पाहिजे. म्हणजे 4n+2 इज इक्वल्स टू पाय इलेक्ट्रॉन. 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. याच्यामध्ये एन ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? तर 1 2 3 4 अँड सो ऑन. मग मी एकदा 1 पुट करून बघते काय होतं. 4 × 1+2 इज इक्वल्स टू 6 पाय इलेक्ट्रॉन्स. मग मी 2 पुट करून बघते. 4 × 2+2 10 पाय इलेक्ट्रॉन्स. मग मी 3 पुट करून बघते. 14 पाय इलेक्ट्रॉन्स. आणि मग मी 4 पुट करून बघते. काय ना 4 4 चा 16 +2 18 पाय इलेक्ट्रॉन्स. सो तुम्ही पाय इलेक्ट्रॉन काउंट करा. जर 6 आले किंवा काय येतील 10 येतील किंवा 14 येतील किंवा 18 येतील, इथपर्यंतच येऊ शकतील तुमच्या सिलेबसला. आणि पुढे आले तरी काही टेन्शन नाहीये. तर तो हकल रूल फॉलो करतो असं म्हणायचं. कारण एन ची व्हॅल्यू 1 2 3 4 आली पाहिजे. ठीक आहे. मग मी आधीच पुट केली आणि किती पाय इलेक्ट्रॉन्स येत आहेत ते सांगितलं. आता परत एक्झाम्पल आपले रिवाइज होतील बघा. लेट अस स्टार्ट विथ होमोसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड. होमोसायक्लिक मध्ये मी तुम्हाला एरोमॅटिक कंपाऊंड शिकवले आताच. त्याच्यामध्ये वी स्टार्टेड विथ बेन्झीन. बेन्झीन एरोमॅटिक आहे हे आपल्याला माहिती आहे. सो ज्या ज्या स्ट्रक्चर मध्ये बेन्झीन दिसतंय त्या त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्ही डायरेक्टली काय टिक करणार? इट इज एरोमॅटिक. आणि बेन्झीन दिसत असेल तर अजून म्हणू शकताय बेन्झिनॉइड एरोमॅटिक. बेन्झीन दिसत असेल तर बेन्झिनॉइड एरोमॅटिक. मग ट्रोपोन काय झालं रे? ट्रोपोन नॉन बेन्झिनॉइड एरोमॅटिक. याच्यात कुठे बेन्झीन रिंग दिसते तुम्हाला? नाही ना दिसत? येस, इट इज एरोमॅटिक बट इट इज नॉन बेन्झिनॉइड. नॉन बेन्झिनॉइड. सो एमसीक्यू विचारू शकतात. स्टार करा याला. नॉन बेन्झिनॉइड एरोमॅटिक कंपाऊंड अमंग द फॉलोइंग इज. डायरेक्ट ट्रोपोनला टेक करायचं तुम्ही, कारण आपल्या सिलेबस मध्ये आता टेक्स्ट बुक मध्ये एकच एक्झाम्पल दिलेलं आहे. बेन्झीन सायक्लिक आहे का? आहे. टिक करत जाऊ. बेन्झीन सायक्लिक आहे का? आहे. बेन्झीन प्लेनार आहे का? प्लेनार म्हणजे प्रत्येक कार्बनला जाऊन विचारा की त्याचं हायब्रिडायझेशन sp2 आहे का? हो. स्लाइड नंबर 1 वरती शिकवलेल्या कार्बननी डबल बॉन्ड बनवला असेल तर हायब्रिडायझेशन sp2 आहे, म्हणजे तो प्लेनार आहे. सायक्लिक कॉन्जुगेशन आहे का? डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल अल्टरनेट आहे का? म्हणजेच सायक्लिक कॉन्जुगेशन. डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल अल्टरनेट आहे का सायकल मध्ये? इज सायक्लिक कॉन्जुगेशन. आणि 4n+2 रूल फॉलो करतोय का? म्हणजे चेक करा की किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. पाय इलेक्ट्रॉन्स. डबल बॉन्डलाच पाय बॉन्ड म्हणतो ना रे आपण. हा, मग त्यातले इलेक्ट्रॉन्स काउंट करूया. हा पाय बॉन्ड आहे, याच्यात 2 इलेक्ट्रॉन. हा पाय बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन. हा पाय बॉन्ड 2 इलेक्ट्रॉन. 3 पाय बॉन्ड आहेत. सो पाय इलेक्ट्रॉन्स किती झाले? 6 पाय इलेक्ट्रॉन्स. आहे का 6 पाय इलेक्ट्रॉन्स? तर बेन्झीनला काय म्हटलं? 4 कंडिशन तो फॉलो करतो म्हणून बेन्झीन एरोमॅटिक झाला. आणि इथून पुढे मी आता प्रत्येक एक्झाम्पल प्रूफ नाही करून दाखवणार. जे एक्झाम्पल्स तुम्ही लिहिले बेन्झीनच्या सोबत, जसं की बेन्झीन लिहिला, मी आता फक्त नावं लिहिते. तुम्ही फिनॉल लिहिला. फिनॉल मध्ये पण काय आहे रे? बेन्झीन स्ट्रक्चर आहे आणि वरती OH. त्या OH नी काही फरक पडणार नाही. सायक्लिक आहे, sp2 हायब्रिडाइज्ड आहे प्रत्येक कार्बन सायकलचा, वरती जायचंच नाही, याचा काही संबंध नाहीये. सायक्लिक कॉन्जुगेशन आहे आणि हकल रूल पण फॉलो करेल. सो ज्या ज्या स्ट्रक्चर मध्ये जसं की नॅफ्थॅलिन बेन्झीन दिसत होती किंवा नाव पण लिहिते नॅफ्थॅलिन, अँथ्रासिन, फिनान्थ्रीन, बेन्झीन ऍज इट इज दिसत होती. मला ऍनिलीन जरी दिलं
ॲनिलीन म्हणजेच बेन्झीन वरती काय असतं तेव्हा NH2, तरी मी ह्या सगळ्याला काय टिक करणार, ऑल आर ॲरोमॅटिक, ऑल आर ॲरोमॅटिक. ठीक आहे. मग आता चला नेक्स्ट शिकवते ट्रोपोन. 3 स्टार लावा ट्रोपोन वरती. 7 मेंबरची रिंग आहे, वरती आहे डबल बॉन्ड O. सायक्लिक आहे का बघून समजलं, प्रत्येक कार्बनला जाऊन विचारूया. याने डबल बॉन्ड बनवलाय म्हणजे sp2. हायब्रिडायझेशन काढताना फक्त विचारायचं त्याला डबल बॉन्ड बनवलाय का. याने केलाय, याने डबल बॉन्डेड आहे, डबल बॉन्डेड आहे, डबल बॉन्डेड आहे, डबल बॉन्डेड आहे, डबल बॉन्डेड आहे. ऑल आर sp2 म्हणजे प्लेनार पण आहे. सायक्लिक कॉन्जुगेशन दिसतंय का बघूया. सिंगल डबल, सिंगल डबल, सिंगल डबल, सिंगल डबल. सो सिंगल डबल अल्टरनेट बॉन्ड्स आहेत म्हणजे कॉन्जुगेशन आहे. आणि हकल रूल. आता पाय इलेक्ट्रॉन्स आपल्याला काउंट करायचे आहेत. 1 2 3 4 5 6. वरती जायचं नाही. कधी वरती जायचं नाही, जेव्हा हकल रूल बघताय तेव्हा तुम्हाला वरचे इलेक्ट्रॉन्स काउंट करायचे नाहीयेत. सो 3 पाय बॉन्ड इन सायकल असं लिहिते, इन सायकल, CYCLE म्हणजेच 6 पाय इलेक्ट्रॉन. आणि 6 पाय इलेक्ट्रॉन असतील तो आहे ॲरोमॅटिक, पण हा आहे नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक. बेन्झीनच्या फॅमिलीला बिलॉंग करत नाही, सो नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक. आणि यांना काय म्हणू शकताय तुम्ही, बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक, बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक. नोट करा, फार इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स विथ एक्झाम्पल तुम्हाला हे माहिती पाहिजे. ठीक आहे. आता एक्झाम्पल्स घेते मी हेटेरोसायक्लिकचे. हेटेरोसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स तसे तर तुम्हाला लर्नच करायचे, कारण आता टाइम नाहीये क्रॅश कोर्स मध्ये प्रत्येक मॉलिक्यूल ड्रॉ करून फाइंड आउट करायला. सो वी विल स्टार्ट विथ 6 मेंबर मध्ये मी एकच कंपाऊंड लर्न करून घेतलाय, पायरिडिन. 5 मेंबर मध्ये 3 कंपाऊंड लर्न केलेत आपण. त्यामध्ये एक आहे पायरॉल. 6 मेंबरचं वरती लिहिते, बाकीचे सगळे खाली लिहून घेऊया. नायट्रोजन कंटेनिंग आला तर पायरॉल, ऑक्सिजन कंटेनिंग आला तर फ्युरॅन, सल्फर कंटेनिंग आला तर थायोफिन. नावं माहिती आहेत ना सगळ्यांचे. येस, हे सगळे सायक्लिक आहेत आणि सगळे प्लेनार पण आहेत. कार्बन बद्दल तर तुम्हाला कहाणी क्लिअर आहे, मी फक्त हेटेरो ॲटमचं सांगते. हेटेरो ॲटम डबल बॉन्डेड आहे तरी सुद्धा तो sp2 असतो. लिहून घ्या हे. हेटेरो ॲटम डबल बॉन्डेड आला म्हणून तो sp2 झाला. खरं तर हायब्रिडायझेशन काउंट करण्याचा एक फॉर्म्युला आहे. हायब्रिडायझेशन इज इक्वल्स टू लोन पेअर प्लस सिग्मा बॉन्ड पेअर. ओके. सो नायट्रोजन वरती लोन पेअर किती असते रे, 1 लोन पेअर असते. आणि आता सिग्मा बॉन्ड किती आहे, हा ब्ल्यू कलरचा 1 सिग्मा आहे आणि हा ब्ल्यू कलरचा 1 सिग्मा आहे. हा तर पाय आहे. सो सिग्मा किती झाले, 2. सो आन्सर आलं 3. 3 म्हणजेच काय, sp2 असंही फाइंड करू शकता. आता या मॉलिक्यूलकडे या, याचं नाव आहे पायरॉल. तो कोण आहे, फ्युरॅन. सल्फर असेल तर नाव काय द्यायचे, थायोफिन. ह्याच्यामध्ये जे हेटेरो ॲटम आहे ते पण सगळे सिंगल बॉन्डेड आहे, कारण हेटेरो ॲटम सिंगल डबल ही कंडिशन आहे याच्यामध्ये. हेटेरो ॲटमच्या बाजूला सिंगल आणि लगेच डबल आहे, हेटेरो ॲटमच्या बाजूला सिंगल आणि लगेच डबल आहे. ठीक आहे. आणि दोन्ही साईडला आहे बघा, सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल. तर पक्का तो नायट्रोजन sp2 आहे, हा ऑक्सिजन sp2 आहे, हा सल्फर sp2 आहे. आता क्रॅश कोर्स आहे म्हणून हिंट सांगते. डिटेल लेक्चर असतं तर डिटेल मध्ये सांगितलं असतं काय sp2 आहे ते. नायट्रोजन वरती किती लोन पेअर विचारलं तर 1, ऑक्सिजन वरती किती लोन पेअर विचारलं तर 2, सल्फर वरती किती लोन पेअर विचारलं तर 2. बट हॅशटॅग नंबर ऑफ लोन पेअर्स टेकिंग पार्ट इन रेझोनन्स विचारलं, टेकिंग पार्ट इन रेझोनन्स, तर व्यवस्थित आन्सर द्यायला शिका. पहिल्या मॉलिक्यूलची लोन पेअर रेझोनन्सचा पार्ट आहे. ठीक आहे. सो हाऊ मेनी लोन पेअर आर टेकिंग पार्ट इन रेझोनन्स फॉर पायरॉल, पायरॉल साठी 1. फ्युरॅन मध्ये 1 लोन पेअर रेझोनन्सचा पार्ट आहे आणि 1 लोकलाइज्ड आहे. सो ह्याच्यामध्ये पण 1, थायोफिन मध्ये पण 1.
सो याचा अर्थ नंबर ऑफ लोन पेअर टेकिंग पार्ट इन रेझोनन्स मॉलिक्यूल कुठलाही असू दे, आन्सर काय येणार आहे 1. मग बाकीची लोन पेअर मॅम काय करते, लोकलाइज्ड त्याच ऍटम वरती राहते, लोकलाइज्ड राहते. मग आता हेच बघा, जर ही डिलोकलाइज्ड आहे म्हणजे रेझोनन्स करतीये, जर रेझोनन्स करत असेल तर ती कशामध्ये पाहिजे, प्युअर पी ऑर्बिटल मध्ये. जर ती रेझोनन्स करतीये तर ती लोन पेअर कुठे, प्युअर पी ऑर्बिटल मध्ये. मग हायब्रिडायझेशनच्या फॉर्म्युलामध्ये या मॉलिक्यूलसाठी लोन पेअर जेव्हा मला विचारलं तर मला 0 लिहावं लागेल. लोन पेअर किती लिहावं लागेल मला, 0. का मॅम, वाय 0? तर ही लोन पेअर रेझोनन्सचा पार्ट आहे, तर हायब्रिडायझेशन मध्ये काउंट करायचं नाही. मग सिग्मा बॉन्ड किती आहेत, हा 1, हा 2 आणि तिसरा कोण असणार आहे रे, हायड्रोजन. तिसरा कोण असणार आहे, हायड्रोजन. सो 3 म्हणजेच काय आलं, हायब्रिडायझेशन sp2. हे ऑक्सिजन पण बघा, 1 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर. ठीक आहे, याच्यावर हायड्रोजन नाही रे बाबा, फक्त पायरॉल वरतीच हायड्रोजन असतो. सल्फर वरती लोन पेअर 1 2 बॉन्ड पेअर. अगेन आन्सर 3, हायब्रिडायझेशन sp2. लक्षात काय काय ठेवू मग मॅम आम्ही, हेटेरोसायक्लिक मध्ये 4 कंपाऊंड मॅमनी अरोमॅटिक म्हणून दिलेत, पायरिडीन, पायरॉल, फ्युरॅन, थायोफिन. त्याच्यामध्ये पूर्ण कंडिशन सॅटिस्फाईड आहे. ही जी लोन पेअर आहे ती कशी आहे, लोकलाइज्ड आहे म्हणजे डज नॉट टेक पार्ट इन रेझोनन्स. रेझोनन्स हे 3 बॉन्ड करतायत, हा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड. सो पायरिडीन मधली लोन पेअर इज नॉट पार्ट ऑफ रेझोनन्स. नायट्रोजन वरची लोन पेअर पार्ट ऑफ रेझोनन्स. ऑक्सिजन वर 2 लोन पेअर आहेत, 1 इज पार्ट ऑफ रेझोनन्स. सल्फर वर 2 लोन पेअर आहेत, 1 इज पार्ट ऑफ द रेझोनन्स. आणि जी लोन पेअर रेझोनन्स मध्ये भाग घेत नाही तिला काय म्हणायचं, लोकलाइज्ड. म्हणजे ह्यात ही काय झाली, लोकलाइज्ड. यामध्ये ही काय झाली, लोकलाइज्ड. कुठली एक काय होते, लोकलाइज्ड. आणि जी रेझोनन्स मध्ये जाते त्याला काय म्हणतात, डिलोकलाइज्ड. लोन पेअर डिलोकलाइज्ड असेल तर हायब्रिडायझेशन मध्ये काउंट करायची नसते. क्लिअर झालं, एरोमॅटिक कंपाऊंड. मग अजून एक कॉन्सेप्ट असते अँटी एरोमॅटिक कंपाऊंड. जसं की आपल्या टेक्स्टबुक मध्ये हा मॉलिक्यूल दिलेला आहे, सायक्लिक आहे, होमोसायक्लिक आहे. मग बघूया की एरोमॅटिक आहे की अलिसायक्लिक आहे. तर अलिसायक्लिक पेक्षा पण काय करेक्ट आहे या केसमध्ये, अलिसायक्लिक आहेच आहे पण अँटी एरोमॅटिक हा मोस्ट करेक्ट वर्ड आहे. अँड अँटी एरोमॅटिक कंपाऊंड्स आर मोस्ट अनस्टेबल कंपाऊंड्स. ही एक ट्रिक लक्षात ठेवा. आता आम्हाला कसं कळणार मॅम की अँटी एरोमॅटिक कधी म्हणायचं, तर कंपाऊंड शुड बी सायक्लिक, कंपाऊंड शुड बी प्लेनार. प्लेनार म्हणजे काय, प्रत्येक कार्बनचं हायब्रिडायझेशन किंवा प्रत्येक ऍटमचं हायब्रिडायझेशन काय पाहिजे, sp2, प्रत्येक ऍटमचं. त्यानंतर काय, सायक्लिक रेझोनन्स पाहिजे, डबल सिंगल आहे. मग 4n पाय इलेक्ट्रॉन्स पाहिजे. हकल रूलच्या ऐवजी एकच रूल बदलला, 4 च्या टेबल मध्ये त्याचे पाय इलेक्ट्रॉन्स आले पाहिजे. पाय बॉन्ड्स किती आहेत, 2. मग पाय इलेक्ट्रॉन्स किती असतील, 1 2 3 4. 4 पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजेच एन ची व्हॅल्यू काय आली असेल, 1 आली असेल मॅम. समजलं. सो 4 च्या मल्टिपल मध्ये जर पाय इलेक्ट्रॉन्स आले तर काय म्हणणार तुम्ही त्याला, अँटी एरोमॅटिक. फॉर एक्झाम्पल हा एक कंपाऊंड आहे, काय कंपाऊंड आहे हा, सायक्लिक आहे मॅम. येस. प्लेनार आहे का, हो, कारण या कार्बनने डबल बॉन्ड, या कार्बनने डबल बॉन्ड, या कार्बनने डबल बॉन्ड, या कार्बनने डबल बॉन्ड, या कार्बनने नाही बनवलेला डबल बॉन्ड. म्हणून हे प्रत्येक वेळी करून बघायचं. हा sp3 आहे, sp3 असेल तर तो टेट्राहेड्रल असतो, प्लेनार नाहीये, नॉट प्लेनार. प्लेनार नसेल तर डायरेक्टली काय लिहायला लागतं, नॉन एरोमॅटिक. हे काय एक्झाम्पल दिलं माहितीये, कारण जर तुमच्या समोर एक्झाम्पल आलं तर तुम्ही असं करायला नको की डायरेक्ट आपण हकल रूल वापरूया. आणि जर 4n+2 आलं तर एरोमॅटिक लिहायचं, 4 च्या टेबल मध्ये आलं तर अँटी एरोमॅटिक लिहायचं नाही. रूल 1 सायक्लिक आहे का चेक करायचं, रूल 2 प्लेनार आहे का चेक करायचं, नसेल तर डायरेक्टली नॉन एरोमॅटिकला टिक करायचंय, नॉन एरोमॅटिक. आता सायक्लिक आहे, प्लेनार आहे, कॉन्जुगेशन पण आहे,
आणि मग हक्कल रूल कडे जायचंय. हक्कल रूल 4n+2 असेल एरोमॅटिक, 4चं मल्टिपल असेल तर अँटी एरोमॅटिक कंपाऊंड. आणि स्टेबिलिटीची ट्रेंड विचारली तर एरोमॅटिक कंपाऊंड्स आर मोस्ट स्टेबल, मध्ये येतात नॉन एरोमॅटिक आणि अँटी एरोमॅटिक आर मोस्ट अनस्टेबल. अँटी एरोमॅटिक आर मोस्ट अनस्टेबल. ठीक आहे. अजून भरपूर डिटेल कॉन्सेप्ट आहे. चॅप्टर इथे एंड होत नाही, पण इथे बेसिक इंट्रोडक्शन MHT CET साठी एंड होतं. बेसिक इंट्रोडक्शन MHT CET साठी एंड होतं. IUPAC अँड नोमेनक्लेचर वाला जो पार्ट आहे तो आपला नेक्स्ट वन शॉट आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला हे कॉमन नेम्स लर्न करायचे. एन ब्युटेन मी करून घेतलेला आहे. आयसोब्युटेन वाला पण पार्ट झाला. मी ॲनिलीन पण एक ठिकाणी लिहिलेला आहे. ऍसिटिलीन पण मी करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर फॉर्माल्डिहाइड पण करून घेतलेला आहे. सो उरलेले थोडेसेच मॉलिक्युल्स आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, हे 6 मॉलिक्युल्स लर्न करणं हा तुमचा होमवर्क आहे. लेक्चर कसं वाटलं हे चॅट सेक्शन मध्ये नक्की सांगायचंय आणि शेअर विथ युअर फ्रेंड्स. जर कंटेंट चांगला आहे तर शेअर करा. युट्यूब कडून जर मला तसा सपोर्ट मिळत असेल, आय एम नॉट इन हंगर ऑफ फायनान्शियल सपोर्ट. मला कोणाकडून फायनान्शियल सपोर्ट नकोय की युट्यूब कडून मला काही पेमेंट मिळणार आहे, दॅट इज वाय आय एम डुईंग ऑल दिस. तर नाही, मला जास्तीत जास्त स्टुडंट्स पर्यंत पोहोचायचंय. हिंदीमधून तुम्हाला शिकवलेल्या कॉन्सेप्ट सर्व समजत असतील, पण काय होतं कालांतराने ते विसरल्या जातात. पण आपली मदर टंग जर मराठी असेल आणि मराठीमधून कोणी शिकवलं तर ती लॉंग टर्म मध्ये आपल्या डोक्यात राहते. हिंदीवाल्या कॉन्सेप्ट त्या मुलांच्या लक्षात राहतात की जे हिंदी सोबत जास्त कम्फर्टेबल आहे. पण मराठी बोलणाऱ्या मुलांबद्दल काय, तर त्यांच्यासाठी हे आपलं युट्यूब चॅनल आहे. सो शेअर विथ ऑल युअर फ्रेंड्स. माहिती आहे मला कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशन मध्ये मॅमचं लेक्चर शेअर केलं, दुसऱ्यांना चांगला कंटेंट भेटला, माझा रँक कमी येईल. इतकं सेल्फिश बनवू नका. हेल्प मी आउट अँड मीट यू इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन, थँक्यू सो मच.